डायबिटीज खरंच रिव्हर्स होतो का? डायबिटीज बद्दल फार त्रास होतो, तुम्हाला सांगतो. मला फार त्रास. डायबिटीज वर एक रामबाण औषध आहे. काय सांगताय? काय कम्प्लीट क्युअर? सगळ्यांचाच नाही होत, उलट आहे. विजिगीषू वृत्ती ज्याच्याकडे आहे तो डायबिटिक रिव्हर्सल मध्ये येऊ शकतो आणि त्याचा डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. सो टाईप 2 डायबिटीस येस इट इज कम्प्लिटली रिव्हर्सिबल आणि तो सस्टेनेबल पण आहे. खूप वेळा सांगतो की शुगर तुमचा दुश्मन नाही आहे, नव्हता, नसणार आहे. डायबिटीज रिव्हर्सल कोणाला शक्य आहे किंवा कोणाचे चान्सेस जास्त आहेत? कुणाचा होऊ शकतो तर ज्याला डायबिटिक रिव्हर्सल करायचं आहे, ज्याचा माइंडसेट आहे त्याला 100% होऊ शकतो. दुसरी गोष्ट ज्याचा रिसेंटली डायग्नोस्ड आहे. टाईप 2 डायबिटिक रिव्हर्स होणं सोपं असतं. म्हणजे एक तर आपल्याकडे आहेत त्याने 36 वर्षाचा डायबिटीस त्यांचा रिव्हर्स करून दाखवला. क्या बात आहे. म्हणजे इतक्या पॉझिटिव्ह नोटवर एखादा एपिसोड सुरू होणं. असं म्हणतात की हा प्रत्येक स्टेजला इट टेक्स 1 to 3 years फ्रॉम नॉर्मोग्लायसेमिया टू प्री डायबिटीस टू तुमचा जो असिम्प्टमॅटिक डायबिटीस. तुमच्या गोळ्या औषधांचे डोस कमी होणं ही सुद्धा डायबिटिक रिव्हर्सलची अवस्था आहे. तो की जेवढं तुमचं भांडं खरकटं, हे एक्झाम्पल सगळ्यांना लगेच लक्षात येतं, तेवढं ते धुण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. रिव्हर्सल आणि रिमिशन मध्ये नेमका फरक काय आहे? डायबिटीज रिव्हर्सल हे अचिवेबल 100% आहे. सस्टेन किती करू शकतो ते मला सांगा. ह्यामध्ये गोळ्या बंद होतात का? 100%. ते तर पहिल्या गोळ्या बंद होतात, गोळ्या कमी होतात, गोळ्यांचे डोस कमी होतात. डायबिटीसच्या गोळ्या बंद होत नाहीत बरं का. तुमच्या त्याच्याबरोबर कोलेस्ट्रॉलच्या पण गोळ्या बंद होऊ शकतात, बीपीच्या गोळ्या बंद होऊ शकतात, तुमची अँटासिडची पिल बंद होऊ शकते, थायरॉइडची गोळी तुमची बंद होऊ शकते. डायबिटीस कंट्रोलला मेडिकेशन लागतं आणि डायबिटिक रिव्हर्सलला मोटिवेशन लागतं. जर का एखाद्या व्यक्तीने, डायबिटिकच नाही कुठल्याही व्यक्तीने जर का 1 वर्ष हा रूल फॉलो केला, आणि माझी बेट आहे ही, मी इथं काय म्हणतो बॉन्ड पेपर लिहून द्यायला तयार आहे. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या मनातला एक प्रश्न घेऊन आली आहे. डायबिटीज खरंच रिव्हर्स होतो का? म्हणजे पूर्णपणे बरा होतोय का? डायबिटीसच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत आपण बरेच विषय हाताळले आहेत, बऱ्याच विषयांवर चर्चा केली आहे आणि रिव्हर्सल हा त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बऱ्याच लोकांना वाटतं की डायबिटीज एकदा झाला की तो आयुष्यभरासाठी आपल्याला पोसावा लागतो, आयुष्यभर सांभाळावा लागतो. पण रिसर्च असं सांगतं की व्यवस्थित डाएट, एक्सरसाइज आणि वेट मॅनेजमेंट जर केलं तर हा डायबिटीज बरा होऊ शकतो. आज आपल्याला ह्याच विषयावर डॉक्टरांकडनं उत्तरं मिळणार आहेत. आपल्यासोबत आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि वेलनेस कोच. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. खूप खूप स्वागत. हो, माझा फेवरेट टॉपिक आणल्याबद्दल. हो, आणि ऍक्च्युली कमेंट्समध्ये बऱ्याच वेळा आपल्याला हे विचारलं जातंय की रिव्हर्सल बद्दल कधी बोलताय. खरं आहे. आणि नाही, तुम्ही इंट्रोडक्शन करताना पण तुम्ही सांगताना की डायबिटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट, तर त्यामुळे पण बरेच जण विचार करत असणार आहेत की डॉक्टर फक्त डायबिटीस वरतीच बोलतायत एवढे दिवस, रिव्हर्सल कधी करायचं. तर थँक्यू व्हेरी मच हा टॉपिक आज आणल्याबद्दल. राईट. डॉक्टर, डायबिटीज खरंच रिव्हर्स होऊ शकतो का? मी असं म्हणेन की सगळ्यांचाच नाही होत, उलट आहे. सो इट्स ऑल अबाउट की तुम्हाला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे की मला रिव्हर्सल करायचं आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट का करायचं आहे, त्याच्या मागचा वाय हा तुमचा क्लिअर पाहिजे. की मी कसं आहे, जगामध्ये असं म्हणतात की कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं की तो विलिंगनेस लागतो की आय कॅन, आय विल. तो माइंडसेट लागतो. तो बऱ्याच वेळेला लोकांच्यामध्ये नसतो. नॉट अबाउट डायबिटिक रिव्हर्सल. जगामध्ये कुठलीही गोष्ट चेंज करायची तर आपल्याला माहिती आहे की आपण जसं जसं मोठे होत जातो तर कुठलीही गोष्ट एक आपल्याला घिस्यापिट्या किंवा एक ठराविक जो साचा दिलेला असतो तो आपल्याला सेफ वाटायला लागतो. त्याच्या पलीकडे जाऊन, त्याच्या बाहेर जाऊन काय करायचं म्हणलं की कुठल्याही व्यक्तीला ते डिफिकल्ट वाटतं. तो कम्फर्ट झोन सोडणं डिफिकल्ट असतं. सो डायबिटिक रिव्हर्सल इज नॉट म्हणजे माझ्या दृष्टीनं ठीक आहे, आता आपण डायबिटिक रिव्हर्सल बद्दल बोलतोय, पण माझ्या दृष्टीनं हे आहे ना, ते गेटिंग आउट ऑफ कम्फर्ट झोन. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी मला करायचं आहे, हा जो माइंडसेट आहे, हा माइंडसेट ज्याच्याकडे आहे, ही विजिगीषू वृत्ती ज्याच्याकडे आहे, तो डायबिटिक रिव्हर्सल मध्ये येऊ शकतो आणि त्याचा डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. फक्त याच्यामध्ये कसं आहे की काही गोष्टींना एक्सेप्शन्स असतात असं म्हणतात. तर डायबिटिक रिव्हर्सलची डेफिनेशन ही डायबिटीसच्या टाईपनुसार व्हेरी होती. सो टाईप 2 डायबिटीस येस इट इज कम्प्लिटली रिव्हर्सिबल आणि तो सस्टेनेबल पण आहे. असं मी माझ्या आत्तापर्यंतच्या एवढ्या सगळ्या पेशंट्सचा जेवढा अनुभव आहे, आपल्याकडे डॉक्युमेंटेड 16,000पेक्षा जास्त लोकांचं डॉक्युमेंटेशन आहे की त्यांनी त्यांचा डायबिटिक रिव्हर्स करू शकलेले आहेत. त्यातले जवळपास 7,500पेक्षा जास्त लोक असे आहेत की त्यांनी तो सस्टेन पण ठेवला आहे. बरोबर. याच्यावर मी अजूनही डिटेल पुढे इलॅबोरेट करणार आहे.
सो डायबिटिक रिव्हर्सेबल इज क्वाईट पॉसिबल वेन इट कम्स टू टाईप 2 डायबिटीस, बरोबर, की ज्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली यू कॅन गेट आउट ऑफ मेडिसिन, तुम्हाला मेडिसिनचा कुठलाही सपोर्ट त्या केसमध्ये लागत नाही आणि ओनली ऑन लाईफस्टाईल चेंजेस यू कॅन मेंटेन इट ऑर यू कॅन सस्टेन इट ऑर कंट्रोल इट. टाईप 1 डायबिटीसमध्ये तुमचं जे काही इन्शुलिन आहे त्याचं प्रमाण कमी करणं, त्याची फ्रिक्वेन्सी कमी होणं आणि तुमची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं, ह्याला डायबिटीसचं रिव्हर्सल किंवा डायबिटीसचं रिमिशन म्हणतात. हे पहिल्यांदा टाईप 1च्या डायबिटीसना समजावून सांगणं किंवा जे लेट ऑनसेट टाईप 1 डायबिटीस असतात त्यांना समजावून सांगणं आवश्यक असतं. ओव्हरऑल आत्तापर्यंत 3 लाखपेक्षा जास्त डायबिटिक पेशंट्सचा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि आपल्या DFFमध्ये जवळपास ही संख्या आता 5-5.5 लाखच्या घरात गेलेली आहे. तर मला ओव्हरऑल लक्षात आलं की डायबिटीस कंट्रोल करणं आणि रिव्हर्स करणं हा जो आहे हा माइंडसेटचा गेम आहे दोघांच्याही. इट्स नॉट अबाउट ओनली पेशंट. बऱ्याच वेळा पेशंट विलिंग असतो पण डॉक्टर कन्व्हिन्स नसतो. सो डॉक्टरांना सुद्धा तो परसेप्शन किंवा तो ॲटिट्यूड पाहिजे की यस हा बदलाव मी पेशंटला शिकवू शकतो, सांगू शकतो. कारण डायबिटीस कंट्रोलची परिभाषा जी बिईंग डॉक्टर आम्हाला शिकवण्यात आलेली आहे आणि डायबिटिक रिव्हर्सलची परिभाषा ही दोन्ही वेगळी आहे. हा ॲटिट्यूड पण दोन्हीचा वेगळा आहे, त्याच्यासाठी एज्युकेशन पण वेगळं आहे, त्याच्यासाठी ट्रेनिंग पण वेगळं आहे. सो हा कम्फर्ट झोन फक्त पेशंटला तोडायचा नसतो, हा कम्फर्ट झोन बिईंग अ डॉक्टर आम्हाला सुद्धा तोडावा लागतो. जो मला म्हणजे आता मी एवढं प्रभुत्वाने बोलतोय, तुम्हाला इंट्रोडक्शन पण करून देतेस की डायबिटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट वगैरे, पण यू डोंट बिलीव्ह मला डायबिटिक रिव्हर्सल या कन्सेप्टवर विश्वास ठेवण्यासाठी आणि बिलीव्ह करण्यासाठी 3 वर्ष लागली. म्हणजे 2008-2009 मध्ये जेव्हा हे डायबिटिक रिव्हर्सलचं वारं थोडं सुरू झालं होतं किंवा डायबिटिक बरा होऊ शकतो, कंट्रोल होऊ शकतो नैसर्गिकदृष्ट्या, तर मी जेव्हा त्याचा रिसर्च सुरू केला मी कन्व्हिन्स झालो की 10, 12, 15, 20, 25, 100 पेशंटचा डायबिटीस रिव्हर्स झाला तरीसुद्धा मी काय म्हणायचो, कंट्रोल कंट्रोल कंट्रोल, नको बाबा. सो त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडण्यासाठी बिईंग अ डॉक्टर मला 3 वर्ष लागली. सो पेशंटला आपण एक इमिजिएटली इमॅजिन करणं की हां तुझा डायबिटिक रिव्हर्सल होऊ शकतो आणि यू कॅन गेट आउट ऑफ धिस थिंग, मला वाटते की हे एवढं सोपं पण नाही आहे ह्याच्यावरती. तर फक्त डायबिटिक रिव्हर्सल होऊ शकतो का किंवा होऊ शकता का ह्याच्या पुढे जाऊन मी त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो का, रादर मोर हा काय वर्ड होऊ शकतो. माझं म्हणणं आहे की नुकसान काही नसेल तर आपण काय करतो, एखाद्या गोष्टीमध्ये हात घालतो तेव्हा आपण काय बघतो तर फायद्याचा विचार करतो. आणि बऱ्याच वेळेला जर का आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आहे कुठल्याही गोष्टीचं तर त्यावेळी एक विचार काय असतो की बाबा भले फायदा नाही झाला, नुकसान काही होत नाही ना, झाला तर फायदा होऊ शकतो आणि मी केलं तर माझं नुकसान काही होत नाही. एवढं जरी मी करू शकलो तरी आपण त्या गोष्टीला ट्राय करायला किंवा त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्नवादी राहतो. डायबिटिक रिव्हर्सल इज ऑल अबाउट दॅट. डायबिटिक रिव्हर्सल हे आत्ताच्या माझ्या काय म्हणू शकतो मी एक्सप्लॉयटेशन जे माझं होतंय किंवा माझी जी फरफट होतीये जी इनइव्हिटेबल आहे, जी डायबिटीसला मी जर का पोसत राहिलो तर ती इनइव्हिटेबल आहे. ह्याच्याबद्दल खूप साऱ्या मी याच्या अगोदरच्या एपिसोड्समध्ये बोललोय की डायबिटीस कुठल्या कुठल्या लेवलवर आपल्याला हे करू शकतो. सो मी जेव्हा डायबिटिक रिव्हर्सलला करण्यासाठी प्रयत्न करतो, माझं म्हणणं आहे भले मी 100% यशस्वी नाही झालो, मला 60%च यश मिळालं, मला 70%च यश मिळालं. माझ्या पहिल्या 10 गोळ्या होत्या, त्या 10 गोळ्यांवरनं माझे 2 गोळ्यांवरती मी आलो. मला पहिले इन्शुलिन होतं, माझं फक्त इन्शुलिनच बंद झालं. किंवा मी कॉम्प्लिकेशनकडे वेगाने वाटचाल करायला लागलो, तो माझ्या कॉम्प्लिकेशन पासून माझा बचाव झाला. हे सुद्धा रिव्हर्स आलाय ना. व्हॉट इज त्याच्यामध्ये असं काही नाहीये की मी भोज्या शिवलाच पाहिजे. तर माझं सगळ्यांना हेच सांगणं असतं की डायबिटिक रिव्हर्सलला एक डेस्टिनेशन म्हणून बघू नका. थिंक दिस ॲज अ जर्नी टुवर्ड्स हेल्दी अँड फिट फॉर एव्हर. हेल्दी आणि फिट फॉर एव्हरच्या किंवा मला कम्प्लीट बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच्या दृष्टिकोनातून तो केलेला मी एक प्रयत्न आहे की ज्यात तुमचं नुकसान काही होत नाही, झालं तर तुमचा फायदा होतो, असं मी या डेफिनेशननी आता बघायला सुरुवात केली. सो एक्साइटिंग. म्हणजे इतक्या पॉझिटिव्ह नोटवर एखादा एपिसोड सुरू होणं त्यापेक्षा जास्त सुंदर काय असू शकतं. नाही, माझं जवळचं टॉपिक आहे ना, जवळचं टॉपिक आहे खरंच. आणि जे तुम्ही सांगितलं की तो माइंडसेट, इट्स ऑल अबाउट अ गेम ऑफ माइंडसेट इन एनी सिच्युएशन आणि ऑफकोर्स हे डायबिटिक रिव्हर्सलला पण ऍप्लिकेबल होतं. बरोबर आहे, 100%. मला हे विचारायचं होतं की डायबिटीज रिव्हर्सल कोणाला शक्य आहे किंवा कोणाचे चान्सेस जास्त आहेत, जे खूप जुने डायबिटिक पेशंट आहे किंवा आत्ता ज्यांना रिसेंटली डायबिटीज डायग्नोज झालाय किंवा डिटेक्ट झालाय. सो आपण पहिला सायंटिफिक डेटा बघूया आणि मग मी माझा एक्सपिरियन्स पण सांगेन ओव्हरऑल एवढ्या याच्यामध्ये. तर जे आता अमेरिकन डायबिटिक असोसिएशन किंवा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी डायबिटिक रिव्हर्सल हा वर्ड त्यांनी अजूनही ऍक्सेप्ट नाही केला. ते म्हणतात की रिमिशन हा वर्ड तुम्ही वापरू शकता. रिमिशन म्हणजे सुप्तावस्था, सगळ्यात जो एक सुप्तावस्था किंवा झोपलेल्या अवस्थेत. सो त्या अवस्थेपर्यंत तुम्ही डायबिटीसला नेऊ शकता विथ युअर कंटिन्युअस लाईफस्टाईल चेंजेस आणि इतर सगळ्या गोष्टी अवलंब करून.
पण कुणाचा होऊ शकतो तर ज्याला डायबिटिक रिव्हर्सल करायचा आहे, ज्याचा माइंडसेट आहे त्याला 100% होऊ शकतो. दुसरी गोष्ट ज्याचा रिसेंटली डायग्नोस्ड आहे, म्हणजे जनरली असा अनुभव आहे की ज्याचा 0 to 8 इयर्समध्ये ज्याचा डायबिटीस आहे रिसेंटली डायग्नोस्ड किंवा जास्तीत जास्त 5 वर्ष 6 वर्ष 8 वर्षापर्यंत टू बी प्रिसाइज, तर त्यांचा डायबिटिक टाईप 2 डायबिटिक रिव्हर्स होणं सोपं असतं. कारण त्यांच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स तेवढ्या प्रमाणात डेव्हलप झालेला नसतो, त्यांच्या बीटा सेलचा तेवढा डॅमेज झालेला नसतो. सो 2 गोष्टी त्यांनी ह्या रिसर्चमध्ये फाइंड आउट केलेल्या आहेत की ह्याला मी सोपं एक्झाम्पल कायम देतो की जेवढं तुमचं भांडं खरकटं, हे एक्झाम्पल सगळ्यांना लगेच लक्षात येतं, तेवढं ते धुण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. आता तुम्ही लगेचच ते भांड्यामध्ये काही शिजवलंय आणि ते लगेच तुम्ही धुवायला घेतलं की लगेच काय होतं की ते पाण्यात नुसतं विसळलं तरी स्वच्छ होतं. पण तेच भांडं जर का तुम्ही 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 1 महिना ठेवलं तर काय होणार, त्याला कंप्लीट घासलं तरी त्याच्या आतमध्ये जे सगळं हे घाण चिकटली आहे ती निघत नाही. मग आपल्याला त्याला काहीतरी पावडर वापरायला लागते, सोडा वापरायला लागतो, गरम पाण्यात बुचकळून ठेवायला लागतं. सेम गोष्ट डायबिटीसमध्ये पण दिसून यायला सुरुवात झालेली आहे की जेवढा तुमचा डायबिटीस आणि डिसऑर्डर ओल्ड होत जातात तेवढं ते रिव्हर्सल डिफिकल्ट होत जातं. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये आहे, डायबिटीसच्या कुठल्या स्टेजमध्ये तुम्ही आहात. तर ह्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डायबिटिक रिव्हर्सल समजण्याच्या अगोदर तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की नॅचरल प्रोग्रेशन डायबिटीसचं काय असतं. म्हणजे डायबिटीस कसा आपल्या शरीरात डेव्हलप होत जातो किंवा आपल्या आयुष्यात कसा तो वर्सन होत जातो. तर पहिला तुमची जी सिच्युएशन असते ज्या वेळेला माझं शरीरच नियंत्रणात ठेवतं त्याला सायंटिफिक वर्ड आहे नॉर्मोग्लायसेमिया. नॉर्मोग्लायसेमिया म्हणजे माझी शुगर कुठल्याही गोळी औषध काही न करता मी काहीही खाल्लं तरी माझी साखर नॉर्मल राहते. म्हणजे फास्टिंग असेल, PP असेल किंवा HbA1c असेल, हे नॉर्मल राहते. मला कुठलंही बाकीचं गोष्ट करावी लागत नाही. दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ नॉर्मोग्लायसेमिक स्टेट. आता जेव्हा माझ्या लाईफस्टाईलमध्ये मी चुका करतो, माझ्या शरीरात फॅट वाढतं, चरबी, ॲसिडिटी वाढती, मला स्ट्रेस माझ्या आयुष्यात येतो आणि मी त्याच्यावर नियंत्रण नाही मिळवू शकत, त्यावेळेला हळूहळू तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनचा प्रतिरोध डेव्हलप व्हायला लागतो. इन्शुलिन व्यवस्थित काम करू शकत नाही किंवा शरीरातलं फॅट त्याला करू देत नाही. मग तुम्ही प्री डायबेटिक अवस्थेत जाता. सो नॉर्मोग्लायसेमियाच्या वरची असते ती प्री डायबेटिक अवस्था. त्यावेळेला थोडेसे तुम्हाला लक्षणं दिसायला लागतात, पण तुमचे ब्लड रिपोर्ट नॉर्मल असतात. तुम्हाला ना काही म्हणजे फास्टिंग वाढतं, BP वाढतं, पण तुम्हाला काही साईन दिसतात, जसं थकवा, इरिटेबिलिटी, फूडचं क्रेविंग होणं, रात्री झोप व्यवस्थित न लागणं, केस गळणं, स्किन रुक्ष होणं, सतत चिडचिडेपणा वाढणं किंवा ज्याला म्हणतो ना पिगमेंटेशन, वेगवेगळ्या शरीराच्या पार्टवरती जे साफ करून पण किंवा रेग्युलर आंघोळ किंवा साबण वापरून पण ते नाही जात, पर्टिक्युलर मानेवरती येतं किंवा बऱ्याच आपल्या जे जॉईंट्स असतात त्या ठिकाणी तुम्हाला ते पिगमेंटेशन दिसायला लागतं. ही प्री डायबिटिक अवस्था आहे. प्री डायबिटिक अवस्थेमध्ये पण जर का आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि आपण त्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये नाही सुधारणा केली तर तुम्हाला असिम्प्टमॅटिक डायबिटीस डेव्हलप होतं. असिम्प्टमॅटिक म्हणजे काय, तुम्हाला लक्षणं नाही दिसत पण तुमचे रिपोर्ट्स थोडेसे हल्लेले असतात. फास्टिंग थोडंसं कधी कधी हायर साईडला दिसतं, तुमच्या PPच्या लेवल कधी व्हेरी व्हायला लागतात, HbA1c मे बी तुमचं 6.4 किंवा 6च्या वर कधी तुम्ही चेकअप केलं तर दिसायला लागतं, थोडी अंगावरती सूज वगैरे जाणवायला लागते. बाकी तुम्हाला क्लासिकल जी डायबिटीसची लक्षणं आहेत, म्हणजे त्याला म्हणतात ना की लघवीला जास्त वेळा जायला लागणं, युरिनला तर आजकाल जे आम्ही बघतोय ना डायबिटिकचे पेशंट्स येतात त्यांना ही लक्षणं नाहीच दिसत आहेत. 50% जे डायबिटिक आहेत ते असिम्प्टमॅटिक आहेत, म्हणजे त्यांना लक्षण काहीच नसतं पण त्यांचे रिपोर्ट्स हायर साईडला असतात. ह्याला मी नाव दिलेलं आहे असिम्प्टमॅटिक डायबिटीसची अवस्था. मग ह्याच्याकडे पण मी दुर्लक्ष केलं, म्हणजे माझे रिपोर्ट हायर आहेत तरी पण मी माझी जीवनशैली सुधारत नाही आहे, तर मग तुम्हाला सिम्प्टमॅटिक डायबिटीस डेव्हलप होतो. मग तुम्हाला प्रॉपर लक्षणं डायबिटीसची दिसायला लागतात. ही डायबिटीसची तिसरी अवस्था. त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष नाही दिलं किंवा फक्त तुम्ही गोळ्या औषधं घेऊन ती वाढलेली साखर, वाढलेलं BP, वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यावर लक्ष दिलं पण जीवनशैली नाही सुधारली तर तुम्हाला डायबिटीस विथ कोमॉर्बिडिटी डेव्हलप व्हायला लागतो. मग काय करतो फक्त डायबिटीस एकटा येत नाही, तो त्याच्या बहीण भावांना पण घेऊन यायला लागतो. मग तुमचं BP पण वाढायला लागणार, कोलेस्ट्रॉल पण हायर साईडला दिसायला लागणार, B12 पण कमी व्हायला लागणार. ह्याला म्हणतात डायबिटीस विथ कोमॉर्बिडिटीज. ही चौथी अवस्था डायबिटीसची. तरी पण मी लक्ष नाही दिलं, तरी पण मी जीवनशैलीत नाही बदल केले, मूळ कारणावरती नाही काम केलं तर मग डायबिटीसचे मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन, डायबिटीस आणि या व्याधींमुळे छोटे छोटे कॉम्प्लिकेशन तुम्हाला दिसायला लागतात, जसं हातापायानं मुंग्या येणे, थकवा जाणे, ब्लरिंग ऑफ विजन होणे. हे सगळे छोटे छोटे नसा, पहिला तुमच्या छोट्या छोट्या नसांवर त्याचा परिणाम होतो आणि तरी पण तुम्ही नाही लक्ष दिलं तर मग तो डायबिटीस जातो मॅक्रोव्हॅस्क्युलरमध्ये, म्हणजे तो पुढची लास्ट स्टेज ऑफ डायबिटीस कॉम्प्लिकेशन. हे नॅचरल प्रोग्रेशन आहे आणि असं म्हणतात की हा प्रत्येक स्टेजला इट टेक्स 1 to 3 years. म्हणजे फ्रॉम नॉर्मोग्लायसेमिया टू प्री डायबिटीस टू तुमचा जो असिम्प्टमॅटिक डायबिटीस. सो एका दिवसात माझी शुगर वाढली
फार रेअरली असं मी बघितलं की आज शुगर वाढली, बीपी वाढलं, किंवा तुमच्या पण ऐकण्यात आलं असेल किंवा बीपी वाढलं, डायबिटीस वाढलं आणि पेशंट गेला, असं कधी होत नाही. तो मल्टिपल टाइम शरीर आपलं लढत असतं आणि एका पॉईंटला शरीर गिव्हअप करतं, ज्या वेळेला मॅक्रो किंवा मायक्रोव्हेस्क्युलर कॉम्प्लिकेशन होतात. मॅक्रोव्हेस्क्युलर म्हणजे मोठ्या नसा तुमच्या चोक व्हायला लागतात, मोठ्या नसांमध्ये ही वाढलेली साखर दबून राहायला लागते आणि मग त्यावेळेला तुम्हाला हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी फेल होणं, क्रिएटिनिन वाढणं, जखम्या बऱ्या न होणं, अँप्यूट करायला लावणं, एकदम डोळ्यांच्या नसा जाऊन कम्प्लिटली अंधत्व येणं, हे कॉम्प्लिकेशन दिसायला लागतात. अनफॉर्च्युनेटली लोक याला गोळ्यांना ब्लेम करतात की गोळ्यांमुळे झालं. इट्स नॉट लाईक तुम्ही तुमची साखर रक्तात वाढू दिली आणि गोळ्यांनी ती सप्रेस केली. सो डोंट ब्लेम मेडिसिन्स ऑल्सो. म्हणजे बऱ्याच जणांचं मी बघतो की का डायबेटिक रिव्हर्सल करायचं, आम्हाला गोळ्या बंद करायच्या. अरे गोळ्या बंद करायच्या अगोदर मी माझ्या जीवनशैलीत बदल करायला तयार आहे, मी माझ्या डायबिटीसच्या मूळ कारणांवर काम करायला तयार आहे, हे तुम्ही पहिल्यांदा ठरवणं गरजेचं आहे ना. आणि बरेच जण मी याच्यात बघितले की आपल्या कन्व्हेन्शनल डॉक्टरांना पण ब्लेम करतात. सो आय मीन वी आर डुईंग आवर जॉब ऑल्सो ना. तुम्ही एका बाजूला जीवनशैलीतले बदल पण नाही करणार, तुम्ही मूळ कारणावर काम पण नाही करणार आणि तुम्ही सगळ्या डॉक्टरांना ब्लेम करू सुटणार की नाही डॉक्टरांनी मला एवढ्या गोळ्या लिहून दिल्या. कुठलाही पेशंट मी बघतो ना जेव्हा येतो त्यावेळी तो असं नाही म्हणत माझ्या चुकीमुळे मला डायबिटीस झाला आणि मला कॉम्प्लिकेशन झाली. कॉम्प्लिकेशन झाल्यावर बऱ्याच वेळेला डॉक्टरांनी मेडिसिनला ब्लेम केलं जातं. एवढी पण मेडिसिन्स वाईट नाही आहेत. अगदी माझं सिंपल म्हणणं आहे की तुम्ही ती प्रोसेस समजून घ्या. आणि मेडिसिन्सचा मला त्याचा दबाव कधी होतो जर का मी ती प्रमाणापेक्षा जास्त घेतली तर. सो मी कुठल्याही स्टेजमध्ये असेल, मी नॉर्मोग्लायसेमियापासून कॉम्प्लिकेटेड स्टेजपर्यंत असेल तर डायबिटिक रिव्हर्सलची माझ्या दृष्टीनं डेफिनेशन काय आहे, हे जे नॅचरल प्रोग्रेशन आहे डायबिटीसचं ते हाल्ट करणं, ते अजूनही वर्सन न होऊ देणं, हे पण डायबिटिक रिव्हर्सल आहे. बरोबर आहे. जरुरी नाही आहे की, आणि हा प्रत्येकाचा एव्हरेस्ट वेगळा आहे. मी कायम हे सांगतो की प्रत्येकाने आले 25 वर्षापासून तू डायबिटीसला पोचतोयस, तुझ्या आता नसा खराब व्हायच्या मार्गावरती आलेल्या आहेत, तुझे 12 गोळ्या सुरू आहेत, तू डायरेक्टली माझ्या गोळ्या कधी बंद होतील आणि मी कधी डायबिटीस फ्री, एवढं मोठं एम ठेवू नको ना. छोट्या छोट्या टेकड्या आपण पार करत जाऊ. एकदम मी मोठ्या पर्वताकडे बघितलं की मग काय वाटतं, अरे बापरे म्हणजे नामुमकिन के बराबर, अभी होगा ही नाही मुझसे. तर आपल्याला तिथंपर्यंत नाही जायचं. पहिलं तू तुझ्या मायक्रोव्हेस्क्युलर जो कॉम्प्लिकेशन मॅक्रोपर्यंत चाललेत ते हॉल्ट कर. तुझ्या तू खाली असशील तर तू कोमॉर्बिडिटीमध्ये असशील तर तू कोमॉर्बिडिटीवरून असिम्प्टमॅटिक डायबिटीसपर्यंत आहे, असिम्प्टमॅटिक डायबिटीसकडून प्री डायबिटीसच्या अवस्थेत आहे, आणि अजूनही पुढे प्रयत्नपूर्वक तू नॉर्मोग्लायसेमियाकडे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यात तुमच्या गोळ्या औषधांचे डोस कमी होणं ही सुद्धा डायबिटिक रिव्हर्सलची अवस्था आहे. बंदच झालं म्हणजे हे नाहीये. सो हे कुठेतरी आपण समजून घेणं गरजेचं आहे. सो 0 to 8 इयर्सचा आपला हे होता, तर हा 100% आम्ही बघितलंय की रिव्हर्स होऊ शकतो, तो सस्टेन पण होऊ शकतो. 8 ते 17 वर्षापर्यंत असेल, 8 to 17 इयर्स, तर थोडा वेळ जास्त लागतोय. यांची प्रोसेस स्लो असती कारण त्यांच्यावर काम जास्त करावं लागतं आणि ह्यांना मे बी 1 वर्ष, 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष वाट बघायला लागती कम्प्लीट रिमिशनसाठी. आणि जर का तुमचा खूपच जुना आहे, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, तर मे बी तुमचा कंट्रोल पॉसिबल आहे. तुमच्या गोळ्या औषधांचे डोस कमी होऊ शकतात, अप टू 80%, अप टू 90% पण काही जणांची. पण थोडा तुम्हाला सपोर्ट द्यायला लागतो कारण तुमचं अशा लोकांच्या मध्ये जे आपले जे बीटा सेल्स असतात, आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स ज्यांना म्हणतो, हेच काम करायचं खूप कमी झालेलं असतं. स्टील वी हॅव, म्हणजे आपल्या DFF मध्ये अशी लोक आहेत की ज्यांना 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष डायबिटीस आहे. त्यांनी म्हणजे एक तर आपल्याकडे आहेत त्यांनी 36 वर्षाचा डायबिटीस त्यांचा रिव्हर्स करून दाखवला ह्याच्यातला. पण त्यांच्यामध्ये काय होतं की तेवढी मेहनत करायची तयारी पाहिजे, तेवढा पेशन्स पाहिजे. आम्ही काय म्हणतो, तुमच्याकडे एवढा पेशन्स नसेल तर ठीक आहे, तुमची जी डिपेंडेबिलिटी गोळ्या औषधांची 100% होती ती आपण 20% आणू आणि बाकी तुम्ही 80% हे प्रोटोकॉल फॉलो करा. तर तो पण एक रिव्हर्सलचा किंवा रिमिशनचा भागच आहे. बरोबर, असं मला वाटतं. आता तुमचं हे बोलणं ऐकताना एक जॅपनीज प्रोवर्ब आहे, चुकीच्या ट्रेनमध्ये जर तुम्ही चढला असाल, जेवढ्या लवकर तुम्ही त्या स्टेशनवर उतराल तेवढा परतीचा प्रवास तुमचा सोपा होऊ शकतो. तुम्ही अगदी परफेक्ट, एकदम परफेक्ट एक्झाम्पल. उदाहरण पण खूप सुंदर दिलं. प्रत्येकाचा एव्हरेस्ट वेगवेगळा असतो आणि इट्स ऑल अबाउट माइंडसेट की तुम्ही रिव्हर्सल कशाला गृहीत धरताय, कशाला कन्सिडर करताय. व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. सो तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की अमेरिकन डायबिटिक असोसिएशन किंवा ICMR सुद्धा रिमिशन हा शब्द वापरायला सांगितला आहे, रिव्हर्सल नाही. तर ह्या दोन मध्ये काय फरक आहे, रिव्हर्सल आणि रिमिशन मध्ये नेमका फरक काय आहे? ओके, सो हे मी कसं सांगेन. रिमिशन ह्याला आपण कसं म्हणू शकतो की आपण कायम एक्झाम्पल मी देतो की आपल्याकडे मोबाईल असतो, राईट. सो मोबाईल मी जेव्हा सायलेंट मोडवरती ठेवला माझा मोबाईल, तर मी काय केलं, मी कंट्रोल केलं की कुणाचा कॉल आला किंवा नाही आला तरी तो माझ्या कंट्रोलमध्ये मी त्याला. सो कंट्रोल इज लाईक किपिंग युअर मोबाईल ऑन सायलेंट. तुम्ही जर का तोच मोबाईल एरोप्लेन मोडवरती टाकलाय ह्याच्यावरती, तर मग ते रिमिशन झालं. मोबाईल स्विच ऑफ केलाय का, स्विच ऑफ नाही केलेला, पण मोबाईल सुरू आहे का, तर सुरू आहे, पण कॉल नाही येणार किंवा कॉल तुम्ही करू शकणार नाही ह्याच्यावरती. सो सुप्तावस्था.
ओके. किंवा आपण कुंभकर्णाची अवस्था म्हणूया, हो. जोपर्यंत तो झोपलाय तोपर्यंत झोपलाय, त्याला आपल्याला उठवायचं नाहीये. तुम्ही कम्प्लिटली जर का मोबाईल स्विच ऑफ केला तर मग ती मला वाटते रिव्हर्सलची स्टेज आपण म्हणू शकतो एक अॅनॉलॉजीमध्ये. ओके. आणि तुम्ही त्यातलं सिमच काढून टाकलं तर मग ते क्युअर आहे. ओके. तर आतापर्यंत रिव्हर्सल आणि क्युअरला ते मान्यता नाही दिलेली, कारण त्यांचं म्हणणं आहे की जरी तुमचा डायबिटिक सुप्तावस्थेत गेला आणि तुम्ही जर का पुन्हा त्याच चुका लाईफस्टाईल मधल्या करायला सुरुवात केली तर तो परतून येऊ शकतो. आणि आम्ही ओके. बऱ्याच ह्याच्यामध्ये बघितलंय. तर त्यांनी त्याचं क्रायटेरिया बनवलेलं आहे की एखाद्या डायबिटीसच्या व्यक्तीने बरं. जर का कुठल्याही गोळीशिवाय, औषधाशिवाय, कुठल्याही केमिकल पिलशिवाय किंवा कुठल्याही औषधाशिवाय केवळ डाएट आणि जीवनशैलीच्या बदलांवरती त्याचं HbA1c 6.5च्या खाली ठेवण्यामध्ये यश मिळवलं आणि ते 3 महिने किंवा 6 महिन्यापर्यंत टिकवलं, बरं, तर त्याचा डायबिटीस रिमिशनमध्ये गेला. बरं. आणि त्या रिमिशनला परत त्यांनी क्लासिफाय केलेलं आहे. अशी अवस्था म्हणजे तुमचं HbA1c बिलो 6.5 ठेवण्याची जी अवस्था आहे विथ लाईफस्टाईल चेंजेस, जीवनशैलीतल्या बदलांवर 1 वर्षापर्यंत तुम्ही मेंटेन केली, ओके. तर अशा लोकांना त्यांनी नाव दिलेलं आहे पार्शियल रिमिशन. बरं. जर का हीच अवस्था तुम्ही 5 वर्षापर्यंत मेंटेन ठेवली तर त्यांना त्यांनी नाव दिलेलं आहे कम्प्लीट रिमिशन. अँड इफ इट इज अबाव 5 वर्षापेक्षा जास्त तर त्याला म्हणलेलं आहे त्यांनी प्रोलॉंग्ड रिमिशन, किंवा तुम्ही म्हणू शकता की बाबा ह्यानं रिव्हर्सल पर्यंत हा पोहोचला. ओके. सो रिमिशनचं त्यांनी परत क्रायटेरिया बनवलेला आहे. अँड थँक्स टू डॉक्टर रॉय टेलर यांनी किंवा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, डॉक्टर व्ही मोहन आपल्या इंडियामधले डॉक्टर्स आहेत, त्यांनी जवळपास हजारो अशा लोकांच्या वरती स्टडी केला. हे कशाच्या बेसिसवर आलं, ह्याच्यामध्ये लॉजिक काय आहे, तर हे जे डॉक्टर्स आहेत, डॉक्टर रॉय टेलर यांनी इंटरनॅशनल लेवलवरती ज्यांचा बेस वापरून अमेरिकन डायबिटिक असोसिएशनने गाईडलाईन बनवल्या, आणि इंडियामध्ये एशियन पॉप्युलेशन आणि डॉक्टर व्ही मोहन चेन्नईचे डॉक्टर्स आहेत, ही इज अ रिनोड डायबेटॉलॉजिस्ट, त्यांनी आणि चेन्नई त्यांचं जे डायबिटिक युनिट आहे ह्यांनी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चवरती स्टडी केला आणि त्यानंतर ह्या गाईडलाईन मांडण्यात आल्या. ओके. तर कुठल्या डायबिटीस पेशंटवर स्टडी केला की ज्यांची डायबिटीस रिमिशन झालेलं होतं ओके. आणि त्यांचं त्यांनी पुढचे 5 वर्ष मॉनिटरिंग केलं. ओके. तर त्यांना असं लक्षात आलं 1 वर्षापर्यंत म्हणजे ज्यांचं ऑलरेडी डायबिटिक रिमिशन झालंय आणि ते टिकवलंय तर 1 वर्षापर्यंत त्यांना नंबर सापडला साधारण 80%, 78 to 80% दरम्यान लोकांनी ते 1 वर्षापर्यंत टिकवलं होतं. 3 वर्षापर्यंत टिकवलेले जे होते तो नंबर खाली आला काहीतरी 71% पर्यंत. 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त टिकवलेले जे आहेत ते 46%, 46%. 46 पण खूप चांगला नंबर आहे. मी उलटा म्हणतोय 46 कमी आहे. हो, म्हणजे उलटा, ह्याचा अर्थ उलटा काय दिसतोय की 50% लोक सुद्धा सस्टेन नाही करू शकलेले. ओनली 46%. एका दृष्टीने ते चांगलं आहे, पण ह्याच्यात एक अर्थबोध काय होतंय की डायबिटिक रिमिशन इज अचिवेबल, राईट, पण सस्टेनेबिलिटी इज अ डिफिकल्टी. सस्टेनेबिलिटी ही हर एक के बस की बात नाही आहे. म्हणून मी काय म्हणतो बघ, माझ्या प्रत्येक सेशन्स किंवा ह्याच्यामध्ये म्हणतो की डायबिटिक रिव्हर्सलला तुम्ही पंचवार्षिक योजना म्हणून बघा. इट्स नॉट जस्ट टच अँड गो. किंवा मी तापाची एक गोळी घेतली, सर्दी खोकल्याची एक गोळी घेतली, तसं मी 6 महिने केलं आणि माझं डायबिटिक रिमिशन झालं. एवढ्या लिमिटेड रोलमध्ये डायबिटिक रिमिशनला बघू नका. बरोबर. इट्स अ लॉंग टर्म प्लॅन. इट्स अ हेल्दी अँड फिट फॉर एव्हरचा तुमचा तो प्लॅन असला पाहिजे. आणि हेल्दी आणि फिट फॉर एव्हर ही लाईफटाईमची कन्सेप्ट आहे ना. तर त्या कन्सेप्टमध्ये जर का त्या गोलचा तुम्ही पाठपुरावा केलात तर त्याच्यामध्ये तुमचं डायबिटिक रिमिशन टिकून राहतं. बरोबर. तर लोकांना किंवा पेशंटला ते आपण एक नवीन गोल त्यांचं डायबिटिक रिमिशन झाल्यावर देणं गरजेचं आहे. जर का त्यांचा कंटेंट माइंडसेट बिईंग अ डायबिटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट मी बनवला किंवा माझा ठेवला आणि तिथंच मी त्यांना जर का ओव्हरवेल्म अवस्थेत सोडलं की त्यांना तिथंच मी सांगितलं हा झालं व्हेरी गुड, हा तिथं क्लॅप केलं आणि त्यांना पुढं मी मोटिवेट नाही केलं, तर मग ती सगळ्यात मोठी हार आहे असं मला वाटतं. की मग ती मी त्या पेशंटला मी हरवतोय. पेशंटला मी परत त्या डेव्हिएटिंग स्लोपवरती क्लिअर आयडिया देणं पेशंटला फार गरजेचं आहे. एक्सपेक्टेशन सेटअप करणं आणि बाबा हे, आणि म्हणजे ह्याच्यातनं, आणि ही काही खराब गोष्ट नाहीये. कारण ती जी साईड आहे की डायबिटिक रिव्हर्सल झाल्यानंतर खूप मला प्रसन्न वाटते, खूप छान वाटतंय, पीपल मला ॲप्रिशिएट करतात. लोकांना काय वाटतं की ही खूप डिप्रायव्हिंग स्लाईड असणार आहे, डिप्रायव्हिंग माझी साईड असणार आहे, मला खूप सारं पथ्य असणार, म्हणजे मला कडूच खायला होणार, मला आयुष्यभर ज्यूस प्यायला होणार. हे कसं आहे की मनातली भूतच एवढी मोठी असतात त्यामुळे ते ॲक्च्युली ट्रायच नाही करत. पण ॲक्च्युली जेव्हा डायबिटिक रिव्हर्सल होतं त्यानंतरचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, मला सांग कुणाला आवडणार नाही ना. तुम्ही 1 वर्षात जर का 5 वर्ष 6 वर्ष यंग दिसायला लागला, तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो आला, तर तुम्हाला जर का छान वाटायला लागतं, बॉडी पूर्ण अल्कलाईन झाले, दिवसभर तुमचा उत्साह चांगला राहतो आणि तुमचं लाईफ तुम्ही अजूनही चांगल्या पद्धतीनं हे करू शकता. अनफॉर्च्युनेटली छोट्या गोष्टी माणसांची सोडायची तयारी नसती. कारण छोट्या गोष्टी ज्या असतात ना त्या गोष्टीने आपल्यावर कंट्रोल केलेला असतो. डायबिटिक रिव्हर्सल गिव्ह यू मोर फ्रीडम टू एन्जॉय युअर लाईफ. आता तुम्ही घाबरत सो कॉल्ड छोट्या छोट्या गोष्टींवर एन्जॉयमेंट मानत असता. बरोबर. तो कसा असतो की तो एक्सटर्नल आनंद असतो. मी कायम हे म्हणतो की डायबिटिक रिव्हर्सल हा एखाद्या उत्सवासारखा आहे.
उत्सव हा कसा असतो, मनात असतो. एंटरटेनमेंट बाहेर असते. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. टीव्ही मी बघतोय, जरुरी नाही टीव्ही बघताना गाणं तिथं लागलंय, पण माझ्या मनात जर का डिप्रेशन असेल तर ते गाणं मला नाही लागत. पण माझ्या मनात जर का गाणं वाजत असेल, माझ्या गाण्यात जर का हे असेल, तर तो मला जगात सगळीकडं उत्सव वाटायला लागतो. सो डायबिटिक रिव्हर्सल ही उत्सवाची प्रक्रिया आहे. मला तुम्ही प्रत्येक वाक्यात प्रूव्ह करताय की हा तुमच्या आवडीचा विषय आहे. कारण ते बघितलेले आहेत ना मी. खूप सुंदर. म्हणजे लोकांनी ठरवणं गरजेचं आहे. लॉंग टर्म गोल्स तुम्ही सेट करायचे आहेत तुमच्या तब्येतीचे किंवा डायबिटीजचे, की शॉर्ट टर्म, आणि त्यातला तुमचा आनंद, आयुष्य फुलफिल, आनंदाने आयुष्य जगायचं ना, आपल्याला आनंद द्यायचा ना, परत आयुष्यात आनंद परत आणायचा. आणि मला असं वाटतं डायबिटीज रिव्हर्सल जसं तुम्ही म्हणताय आता, हे फक्त त्या डायबिटीज पुरतं मर्यादित नाही. हे इट्स ऑल अबाउट हॅपीनेस, हाऊ यू लिव्ह युअर लाईफ. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. क्या बात आहे. तर मला सांगा, ह्यामध्ये गोळ्या बंद होतात का? 100%. ते तर पहिलं आहे ना, गोळ्या बंद होतात, गोळ्या कमी होतात, गोळ्यांचे डोस कमी होतात. पण ह्याच्यामध्ये गोळ्या बंद होतात का, यापेक्षा गोळ्यांवरचं अवलंबित्व कमी होतं का, हा प्रश्न मला वाटतं जास्त समर्पक राहील. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की डायबिटिक रिव्हर्सलमध्ये मी कायम हे सांगतो की यू शुड नॉट काउंट नंबर ऑफ टॅबलेट्स. बरं, यू शुड काउंट, पण त्याच्याबरोबर तुम्ही गोळ्यांचा डोस पण कॅल्क्युलेट करा. म्हणजे काय, एखादा व्यक्ती जेव्हा डायबिटिक रिव्हर्सलला सुरुवात करतो तर पहिल्यांदा मी त्यांना काय सांगतो की तुम्ही तुमच्या डायबिटीसचे लक्षणिक तर बघितलेले आहेत, तुम्ही त्याचे सिम्पटम बघितलेले आहेत, रिपोर्ट्स बघितलेले आहेत. यू शुड काउंट युअर मेडिसिन्स ऑल्सो इन टर्म्स ऑफ डोस. म्हणजे काय की एखादा पेशंट सकाळी 1000 मिलीग्रॅमची मेटफॉर्मिन घेतोय आणि रात्री 1000ची घेतोय, म्हणजे त्याचा डेली डोस किती झाला, 2000 मिलीग्रॅम. त्यानं 1 वर्ष किंवा 6 महिने 8 महिने पूर्ण डायबिटिक रिव्हर्सलची सिस्टीम फॉलो केली आणि त्यानं त्याची शुगर कंट्रोलमध्ये आणली. आणि 1 वर्षानंतर त्याला सकाळी पण 1 गोळी सुरू आहे, संध्याकाळी पण 1 गोळी सुरू आहे, पण सकाळी 1 मिलीग्रॅमची गोळी आहे, रात्री 2 मिलीग्रॅमची 1 मिलीग्रॅमची गोळी आहे. म्हणजे दिवसभराचा डोस किती झाला, 2 मिलीग्रॅम. त्याचा 6 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी डोस किती होता, सकाळी 1000, संध्याकाळी 1000, म्हणजे 2000 मिलीग्रॅम वरून तुम्ही 2 मिलीग्रॅम वरती आलात. तर तो पेशंट काय म्हणतो, डॉक्टर मला पहिल्यांदा पण 1 गोळी सकाळी सुरू होती, संध्याकाळी पण, मी एवढं सगळं केलं, आता पण मला सकाळी 1 गोळी सुरू आहे, संध्याकाळी 1 गोळी. तर त्याला सांगायला लागतं, बाबा रे तू 2000 मिलीग्रॅम वरनी 2 मिलीग्रॅम वरती, तुझा गोळ्यांचा औषध डोस किती टक्के कमी झाला, 99%. बरोबर, 1% फक्त तुला राहिली गोळी. सो डायबिटीसचे जे कॉम्प्लिकेशन्स असतात, डायबिटीसच्या ज्या गोळ्या औषधांच्या समस्या असतात, ह्या डोस डिपेंडंट आहेत. तुम्ही किती टॅबलेट खाल्ल्या, मग तशा असतात तर लेमलेटच्या गोळ्या आपण लहानपणी खायचो तर आपल्याला पण साईड इफेक्ट्स व्हायला पाहिजे. आपण एकदा लहानपणी गोळ्या खाल्ल्या तर पूर्ण पाकिटच संपून टाकायचो. सो गोळ्यांपेक्षा त्या गोळीमध्ये असलेलं कंटेंट आणि त्याची असलेली स्ट्रेंथ ही तुमच्या लिव्हर, किडनी किंवा इतर ऑर्गन्सना किंवा शरीरामध्ये साईड इफेक्ट्स क्रिएट करतात. आणि ते साईड इफेक्ट डोस डिपेंडंट आहेत. सो जर का माझा डोस कमी 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 होत आला तर मी आय हॅव वन द वॉर. सो मे बी आम्ही बरेचसारख्या लोक असे बघितलेत की ज्यांच्या सगळ्या गोळ्या मे बी बंद होत नाहीत, पूर्ण गोळ्या बंद होत नाहीत, किंवा मे बी त्यांना आपल्याला आयुर्वेदिक टॅबलेट्सवरती ठेवायला लागतं. कित्येक पेशंट असे पण आम्ही बघितलेले आहेत की ते गोळ्या बंद करण्याच्या भीतीलाच, म्हणजे त्यांना त्याचीच भीती असते. आणि साहजिक आहे ना, 20 वर्ष 25 वर्ष गोळ्या औषधं घ्यायची सवय लागलेली असते व्यक्तीला. आम्हाला पहिल्यांदा वाटायचं असं की वा वा गोळ्या बंद करण्यात पेशंट नाचेल. तर कितीतरी लेडीज किंवा कितीतरी पेशंट आमच्याकडे येतात की डॉक्टर गोळ्या बंद झाल्या तर कसं होणार, गोळ्या बंद केल्या तर मला भीती वाटते. मग आम्ही त्यांना प्लॅसिबो म्हणून ठेवतो. त्यांना म्हणतो ठीक आहे ही आयुर्वेदिक गोळी आहे ना, ही ठेवा. त्यांना काय त्याचा हे नसतं, पण त्याला प्लॅसिबो म्हणतो आम्ही, पण दॅट इज रिक्वायर्ड. कित्येक जणांना, कित्येक लेडीज असतात ना, ते म्हणतात की डॉक्टर आमचा पूर्ण नका बरा करू, कारण लोक आल्यावर आम्हाला विचारणार काय, आम्ही सांगणार काय. त्यांना सहानुभूती हवी असते. म्हणजे माझ्या गोळ्या बंद झाल्या, मी बरे झाले, तर माझ्याकडे आले लोक मला काय सांगणार ना, माझी काळजी करण्यासाठी लोक मला विचारायचे तरी, तर माझी एखादी गोळी ठेवा तुम्ही. ही पण काय काय जणांच्यामध्ये असते. म्हणजे काय काय जणांनी आजाराला सहानुभूतीच्या नजरेतनं घेतलेलं असतं, कारण त्यांना बोलायला दुसरा सब्जेक्ट नसतो. असं पण आम्ही ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. सो डायबिटिक रिव्हर्सलचे खूप ॲस्पेक्ट ह्याच्यामध्ये येतात. पण म्हणजे प्रायमरी पर्पज आहे की येस तुम्ही विदाऊट मेडिसिन ते करू शकला पाहिजे. आणि आपल्याकडे आता हजारो नाही लाखो एक्झाम्पल्स आहेत की ज्यांच्या गोळ्या बंद होतात. आणि फक्त डायबिटीसच्या गोळ्या बंद होत नाहीत बरं का, तुमच्या त्याच्याबरोबर कोलेस्ट्रॉलच्या पण गोळ्या बंद होऊ शकतात, बीपीच्या गोळ्या बंद होऊ शकतात, तुमची अँटासिडची पिल बंद होऊ शकते, थायरॉइडची गोळी तुमची बंद होऊ शकते. हे ॲडिशनल बेनिफिट्स आहेत. सो वेन यू कन्सिडर डायबिटिक रिव्हर्सल, कन्सिडर ॲज अ होलॅस्टिक. कारण डायबिटिक रिव्हर्सलमध्ये आपण पूर्ण शरीराचा विचार करतो, फक्त रक्तातल्या साखरेचा, पॅनक्रियाचा किंवा इन्शुलिनचा नाही विचार करत. वी कन्सिडर ओव्हरऑल तुमची वेलबिंग.
आणि या ओव्हरऑल वेलबिंगमध्ये काय होतं की तुमच्या बाकीच्या गोळ्यांच्या बंधनातनं पण तुम्ही मुक्त होता. तर 100% डायबिटीस रिव्हर्सलमध्ये गोळ्या बंद होतात. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की डायबिटीस प्रत्येक अवयवांवर म्हणजे मला जे समजलंय परिणाम करतो, तसंच डायबिटीस रिव्हर्सलमध्ये तो प्रत्येक अवयव सुद्धा आपण इम्प्रूव्ह होत जातो. प्रत्येक अवयव तुमचा दुवा देत जातो तुम्हाला. क्या बात आहे. माझ्यावरचा लोड कमी करा. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. यामध्ये फॉलोअप किती महत्वाचं आहे डॉक्टर? फॉलोअप खूप क्रुशल आहे आणि ह्याला फॉलोअप ह्याच्यासाठी क्रुशल आहे कारण डायबिटीस कंट्रोलला मेडिकेशन लागतं आणि डायबिटिक रिव्हर्सलला मोटिवेशन लागतं. आणि अनफॉर्च्युनेटली बीइंग अ डॉक्टर्स वी आर व्हेरी गुड ॲट मेडिकेशन, वी आर व्हेरी बॅड ॲट मोटिवेशन. बरोबर. अनफॉर्च्युनेट आहे आपल्या म्हणजे अशा पद्धतीनं आमचं अपब्रिंगिंग झालेलं आहे किंवा अशा पद्धतीने ट्रेनिंग झालेलं आहे किंवा आम्ही अनफॉर्च्युनेट आहे की आमचे जे डॉक्टर्स बघितलेत ना वी से सो रोबोटिक. म्हणजे आजकालचे डॉक्टर हसतच नाही तर आजकालच्या डॉक्टरांना काय झालं असं मला कधी कधी वाटतं. म्हणजे त्या डॉक्टरांकडे बघितलं मला मोटिवेशन मिळायला पाहिजे ना. डॉक्टरांकडे बघितलं जर का माझ्या मनात फिअर तयार होत असेल आणि हा खूप मोठा क्रुशल पार्ट आहे जेव्हा आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो कारण त्याला मोटिवेशनची गरज आहे. आणि मग त्या मोटिवेशनच्या पुढचा टप्पा येतो की मेडिटेशन, राईट. तर बीइंग अ डॉक्टर मलाच माहीत नाही आहे मला स्वतःला कसं मोटिवेटेड राहायचं, मी पेशंटला कसं मोटिवेट करणार. आय एम टू बिझी इन मॅनेजिंग सिम्पटम्स, आय एम टू बिझी इन कंट्रोलिंग दिस थिंग. माझ्यावरती स्ट्रेस एवढा आहे, माझ्यावरतीच लोड एवढा आहे की मला 100, 150, 200. सो यू नीड टू फाइंड आउट अ सिस्टीम की ज्याच्यामध्ये मी पेशंटला मोटिवेटेड ठेवू शकतो. विचार करा की आज मी एखादी गोळी लिहून दिली आणि मी 90 दिवसाचं प्रिस्क्रिप्शन देतोय. 90 दिवसानंतर मला डॉक्टर दिसणार आहेत आणि त्याच्यामध्ये पण डॉक्टर 5 मिनिटं पण माझ्यावर बोलणार नाही आहेत. काय मोटिवेशन मला मिळणार? आणि मला आल्यानंतर फक्त माझी शुगर फक्त वर खाली किती झालेली आहे, चला गोळ्या हे करा, चला पुढे निघून जावं. सो आजच्या कालावधीमध्ये डायबिटिक रिव्हर्सलला मला काय लक्षात आलं की 1-to-1 थेरपी नाही काम करणार. 1-to-1 थेरपी एका ठराविक लिमिटवर पाहिजे. पर्सनलाइज कन्सल्टेशन, पर्सनलाइज काउन्सिलिंग सगळं बोलतात, पण यू रिक्वायर्ड अ ग्रुप थेरपी जसं आपण आता हे करायला लागलेलं आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की एक सल्ला आहे आणि मोटिवेशनला तुम्ही ग्रुपमध्ये देऊ शकता कारण वी ऑल आर ह्युमन बिईंग्स. लोक म्हणतात की सगळेजण पर्सनलाइज लक्ष दिलं पाहिजे, एव्हरी पर्सन इज डिफरंट. ठीक आहे, पण डायबिटिक रिव्हर्सलचा जेव्हा विचार होतो तर 80% गोष्टी सगळ्यांना सेमच असणार आहेत. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ट्राईबमध्ये किंवा कम्युनिटीमध्ये राहतो तर 80% आपलं खानपान आणि या गोष्टी सेमच असतात ना. तो 80% गोष्टी जर का मी ग्रुपच्या माध्यमातून थोडा जास्त वेळ डिलिव्हर केला आणि 20% जर का मी त्यांना पर्सनलाइज अटेन्शन वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना द्यायला सुरुवात केली, काही डिजिटल माध्यमातून, काही त्यांना आपण ज्याचे ग्रुप थेरपीच्या माध्यमातून जसं देतोय तसं वैयक्तिक कन्सल्टेशनसाठी त्यांना डाएटचा एखादा डायटिशियनचा रोल आपण त्याच्यामध्ये आणला, एखादा काउन्सिलरचा रोल त्याच्यामध्ये आणला. आणि बीइंग अ डॉक्टर जर का आपण थोडंसं एक जास्त नाही म्हणत मी 1 मिनिटं 2 मिनिटं पेशंटचं ऐकून घेतलं तर ते मोटिवेशन त्याला सफिशियंट असतं. सो डायबिटिक रिव्हर्सल या पद्धतीनं डिफर होत आहे असं मला वाटतंय की मेडिकेशनपेक्षा मोटिवेशन आणि त्याला त्या ट्यूनमध्ये ठेवणं. कारण डायबिटिक रिव्हर्सलला सिसॉ जर्नी आहे, हा तुम्हाला एकदम व्ही शेप जर्नी नसतो. म्हणजे आम्ही ह्याला कसं म्हणतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस होतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या शुगर लेवल बीपी लेवल वाढतात, रेग्युलर आपण कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये गेलो की गोळी दिली जाते, खटाकन खाली येते लेवल, खुश. पहिली तुमची लेवल अशी होती, हे खाली आलं. मग थोड्या दिवसांनी काय होतं की गोळी घेऊन त्याची शुगर लेवल परत वाढायला लागते. ओके. मग त्यावेळी त्याला वाटतं आता आपल्याला वेगळं काहीतरी ट्राय करायला पाहिजे. मग तो डायबिटिक रिव्हर्सलच्या ट्रीटमेंटमध्ये येतो. वेन पेशंट कम इन टू द डायबिटिक रिव्हर्सल ट्रीटमेंट आम्ही एक्झॅक्टली काय करतो की त्याला म्हणतो मेडिसिन ठेव बाबा आणि हे लाईफस्टाईल चेंजेस आहेत ते पण फॉलो करायला सुरुवात कर. नाउ व्हॉट हॅपन्स, तो मेडिसिन पण ठेवतोय, लाईफस्टाईल चेंजेस पण करतोय, परत एकदम ड्रॉप होतात, खुश होतो, हा मग काहीतरी वर्कआउट करताय. जशा शुगर लेवल खाली येतात किंवा तो हायपोग्लायसेमियामध्ये जायला लागतो, शुगर लोमध्ये जायला लागतो पेशंट, त्यावेळी आम्ही काय करतो, गोळ्यांचे डोस कमी करतो. आता इथं खरी परीक्षेचा कालावधी येतो. पहिलं काय होत असतं की गोळ्या घेऊन शुगर वाढत असते कारण त्यांना लाईफस्टाईल चेंजेस काय केलेले नसतात. आता गोळ्या औषधं पण होती, लाईफस्टाईल चेंजेस पण होती. शुगर आली नॉर्मल किंवा लो राहायला लागली, मग आम्ही गोळ्या कमी करतो. गोळ्या कमी केल्या की 70 to 80% लोकांच्या शुगर लेवल परत थोड्याशा वाढून येतात. तर या पॉईंटला जेव्हा मी गोळ्या औषधं कमी करतोय आणि माझ्या परत शुगर लेवल वाढणार आहेत तर इथं 80-90% लोक गिव्ह अप करतात. त्यांना वाटतं ये कुछ वर्क नाही करतायत. त्यांना हे समजावून सांगणं गरजेचं आहे, एवढी वर्ष तुझ्या शरीरात जी साखर सो कॉल्ड कमी झाली होती ती गोळ्या औषधांच्या दबावामुळे होती. आता तुझ्या गोळ्या औषधांचा दबाव मी जर का 30%, 40%, 50% कमी केलेला आहे तर इट्स नॅचरल ती दबलेली साखर पॉपअप होणार आहे, ती सरफेसवरती येणार आहे. तर तू त्यावेळेला घाबरून जायचं नाही आहे, त्यावेळेला तू क्विट करायचं नाही आहेस, त्यावेळेला तू परत ते ॲक्यूट लाईफस्टाईल चेंजेस, तीव्र स्वरूपाचे लाईफस्टाईल बदल जे तुला शिकवलेत ते अजूनही चांगले करायचे आहेत आणि शरीराला तू इन्स्टंट करायचं आहेस की बाबा रे हे जे बदल तुला सांगितले त्या बदलांनीच आता शुगर कंट्रोल करायचे, मला एक्सटर्नल संसाधन वापरायचं नाही आहे. आणि जी लोक हे करतात
त्यांच्या परत शुगर लेवल ड्रॉप व्हायला लागतात, पण त्या एकदम अशा उलट्या व्ही मध्ये येत नाहीत, ओके, झेड मध्ये येतात. झेड ओ, ते कमी होताना थोड्या कमी होणार, सस्टेन होणार, थोड्या कमी होणार, सस्टेन होणार, थोड्या कमी होणार, सस्टेन होणार. ओके. तो हा जो ग्राफ आहे तो आपला आपण डब्ल्यू किंवा एम कसा असतो, एम इंग्लिश एम, त्या पहिल्यांदा वाढतात खाली येतात, परत थोड्याशा वाढणार, परत खाली येणार. ओके. हा एम कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये दिसतो आणि तो डायबेटिक रिव्हर्सलमध्ये आल्यावर पण दिसतो. खरी परीक्षा असते मेडिसिन कमी केल्यानंतर, कारण लाईफस्टाईल मधले बदल इमिजिएट शुगर ड्रॉप करत नाहीत, इमिजिएट तुमचे HbA1c ड्रॉप करत नाहीत, ते हळूहळू हळूहळू खाली आणणार. तर तो जो कालावधी असतो, म्हणजे जर का मी गोळी औषध घेतोय तर आणि गोळीचा डोस वाढवतोय तर तुमची शुगर मे बी 15 दिवसात किंवा 30 दिवसात खाली येईल. पण लाईफस्टाईल चेंजेसनी जेव्हा मी ती शुगर नॉर्मल आणायचा प्रयत्न करतो, इट टेक्स 3 months. बरं. तर 30 days किंवा 15 days, तिथं लागतो पेशन्स, तिथं लागते सेल्फ डिसिप्लिन, तिथं लागते कन्सिस्टन्सी, तिथं लागतं त्या डॉक्टरांचं मोटिवेशन, तिथं लागतं त्या पेशंटचा डॉक्टरवरती असलेला विश्वास आणि डॉक्टरचा डायबेटिक रिव्हर्सलवरती असलेला. ही जी फेज असती ती क्रुशल फेज असते आणि हा फेज जो डायबेटिक पेशंट पार करतो आणि लाईफस्टाईल चेंजेसवरती त्याच्या शुगर किंवा HbA1c नॉर्मल आणतो, तो जिंकतो, तो फ्रीडम पर्यंत जातो. छोट्या तोंडी मोठा घास घेतो. सांगा. डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या ह्या यांत्रिक प्रॅक्टिसेसला छेद देणं खूप गरजेचं आहे असं मला आता तुमच्या गरजेचं आहे, पण ऑप्शन नाही आहे ना. अनफॉर्च्युनेटली कुठल्याच डॉक्टरला असं वाटत नाही की बाबा माझा पेशंट खराब व्हावा, माझ्या पेशंटनी बरं नाही होईल. सगळ्यांना तेच वाटत असतं ना. इनफॅक्ट मी पण जेव्हा डॉक्टर होतो मी पण मोठा समाजवादी दृष्टिकोन ठेवूनच आलेला असतो आणि 90% डॉक्टर तसेच विचार करत असतात. अनफॉर्च्युनेटली सिस्टीममध्ये आल्यानंतर माझ्यासमोर मला ते करायचं कसं हे कुणी शिकवलेलं नाही किंवा मी शिकलेलो नाहीये. मोस्ट ऑफ द टाइम बिईंग डॉक्टर आमचं होतं काय की डॉक्टर झाल्यावर आम्हाला वाटतं आम्ही तर जग जिंकलं. ऍक्च्युली प्रॅक्टिसमध्ये आल्यावर कळतं की आपल्याला जे कळलं ना ते 5% पण नाहीये. आणि डॉक्टरांना सुद्धा हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट गरजेचे आहे. कशाच्या पद्धतीचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा पेशंटला वेळ कसा देता येईल, त्याच्या काय सिस्टीम्स, जर का कॉर्पोरेटमध्ये या सिस्टीम्स करू शकतात तर बिईंग डॉक्टर आपणही करू शकतो. मग आज आणि आपल्याकडे डिजिटल आहे, आज आपल्याकडे AI सारखे टूल्स आहेत, तर हे टूल्सच्या माध्यमातून आपण पेशंटला तो फील देऊ शकतो. तर ह्या ज्या आर्ट आहेत, ह्याला आर्ट ऑफ काउन्सिलिंग किंवा आर्ट ऑफ कन्सल्टिंग, आणि आमच्या ह्याच्यात वर्ड्स वापरलेत बरं का, कन्सल्टिंग अँड काउन्सिलिंग इज अ आर्ट ऍक्च्युली. आणि ती जर का डॉक्टरांनी आणली तर हा यांत्रिकपणा आपल्याला कमी करता येऊ शकतो आणि पेशंटला तो फील देता येऊ शकतो. आणि तो पेशंटला जर का तो फील दिला तर पेशंटला खऱ्या अर्थाने ते करण्यामध्ये मोटिवेशन मिळतं. कारण डॉक्टरांच्या पेक्षा जास्त तो म्हणतो ना मदरली टच असतो. तो डॉक्टरांना हे सांगण्यात येतं की आम्हाला जेव्हा आमचं मेडिकल टेक्स्टबुक आम्ही बघतो तेव्हा आम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमच्या कुठल्याही पेशंटला बघताना तर तुम्ही असं इमॅजिन करायचं की यू आर ट्रीटिंग युअर मदर ऑर फादर. ओके. तर तुम्ही त्या फिलिंग आणि त्या इंटेन्शननी केलं तर तो पेशंट मोटिवेटेड राहणारच ना, कारण तो 100% विश्वास ठेवून तुमच्याकडे आलेला आहे. तर यांत्रिकीकरण कमी करायला पाहिजे, पण मी असं म्हणेन की यांत्रिकीकरण कमी करण्यासाठी हे पर्सनलाइज जे ट्रेनिंग आहे ते डॉक्टर म्हणून आम्ही घेतलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं आजच्या एपिसोडमध्ये की फक्त डायबिटीज रिव्हर्सल पुरतं मर्यादित नाहीये, हे विजन पण तुम्ही देताय डॉक्टरांसाठी सुद्धा, इतर डॉक्टरांसाठी की जे ही भावना घेऊन येतात. मी एवढा मोठा नाही आहे डॉक्टर, सगळ्या डॉक्टरांना माहित असतं, पण काय चांगलं घ्यायचं हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. थँक्यू सो मच. सो असं म्हणतात की पुढचा प्रश्न घेते, डाएट खूप कडक पाळावं लागतं डायबिटीज रिव्हर्सलच्या ह्या प्रोसेसमध्ये, तर खरंच आहे का हे की थोडंफार आपण आपल्या आवडीच्या गोष्टी आवडीचे पदार्थ? हे कसं आहे, ह्याला मी सोपं एक्झाम्पल कसं देतो की आपण जेव्हा आजारी पडतो, सर्दी खोकला ताप वगैरे होतो, आपण डॉक्टरांकडे जातो, पहिला घरी ट्राय करतो, बरं नाही झाल्यावर मग डॉक्टर सांगतात तुम्हाला इन्फेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला अँटीबायोटिक घ्यायला लागेल. नुसतं पॅरासिटामॉल क्रोसिन वगैरे घेऊन होणार नाही आणि आपण ते ॲक्सेप्ट पण करतो, कारण ब्लड रिपोर्टमध्ये दिसत असतं की आपल्याला व्हायरल इन्फेक्शन झाले, बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले. डॉक्टर त्यावेळी तुम्ही जर का बारकाईने बघितलं तर काय सांगतात, तुम्ही तापाच्या पण गोळ्या घ्या, प्लस तुम्हाला अँटीबायोटिक पण द्यायला लागेल आणि तुम्हाला काही पथ्य पण फॉलो करायला लागतील. मग त्यात सांगितलं जातं फ्रीजमधलं खायचं नाही, तिखट तेलकट खायचं नाही, बाहेर कुठं थंडी वाऱ्यात फिरायचं नाही, घरात विश्रांती घ्यायची. आता आपण जेव्हा घरी येतो तर आपण काय करतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो. आपण पॅरासिटामॉल पण घेतो वेळेवरती, पाणी पण गरम करून पिणार, आपण तिखट तेलकट बिलकुल हे करत नाही. घरातले लोक पण सांगतात बाबा तिखट तेलकट काही खाऊ नको, बाहेर कुठं जाऊ नको, पंख्याखाली झोपू नको. सो आपण तो परहेज जो आहे किंवा जे काही पथ्य आहे ते पण चांगल्या पद्धतीनं फॉलो करतो. आणि जर का हे तुम्ही ह्याची व्यवस्थित सांगड घातली तर 5 ते 7 दिवसात तुम्ही त्या इन्फेक्शनमधनं बाहेर पडता. मला एक सांगा की डॉक्टर तुम्हाला असं म्हणतात का की आयुष्यभर आता तिखट तेलकट बंद करायचं आहे, आयुष्यभर फ्रीजमधलं खायचं नाहीये? किती दिवसासाठी सांगितलेलं आहे? 5 to 7 डेजसाठी. त्यावेळेला तुम्ही काय केली, ती पथ्य पण फॉलो केली. आता एखाद्या व्यक्तीने असं केलं की त्यानं पॅरासिटामॉल पण घेतली, अँटीबायोटिक पण घेतलं आणि 2 दिवसात बरं वाटतंय म्हणून त्यानं जर का परहेज सोडून दिला
त्यानं जर का जाऊन अर्धा किलो आईस्क्रीमच खाल्लं, अर्धा किलो नाही, दोन स्कूप आईस्क्रीम फ्रीजमधलं खाल्लं किंवा थंड पाणी पिलं किंवा कुठेतरी परत पावसात भिजला, काय होतं परत त्याचं? परत फिरून येणार. त्यानं अँटीबायोटिक जरी ठेवला असलं, पॅरासिटामॉल ठेवला असतो, तो आजार पलटतो. म्हणजे जी त्याची रिकव्हरी झालेली असते, जो त्याचा घसा बिघडलेला असतो तो परत त्याचा सुधारलेला असतो, तो परत बिघडतो. आणि तो परत डॉक्टरांच्याकडे गेला की डॉक्टर काय करतात, त्याला रागवतात. डॉक्टर म्हणतात की तुला मी सांगितलं होतं तू करू नको, तू तरी हे परहेज नाही फॉलो केला, आता तुझ्या अँटीबायोटिकचा डोस डबल करायला लागेल आणि तुला 5 दिवसाच्या ऐवजी आता 10 दिवस तुला औषधं घ्यायला लागतील. सेम गोष्ट डायबिटिक रिव्हर्सलमध्ये पण लागू होती. जोपर्यंत तुमचा डायबिटीस ॲक्यूट अवस्थेत आहे, जोपर्यंत तुमचा डायबिटिक रिव्हर्सलमध्ये नाही जात आहे, जोपर्यंत तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स जास्त आहे, तोपर्यंत तुम्हाला कडक पथ्य किंवा सो कॉल्ड ॲक्यूट लाईफस्टाईल चेंजेस, तीव्र स्वरूपाचे बदल करणं आवश्यक आहे. आयुष्यभरासाठीचं हे बंधन नाही आहे. हे पहिल्यांदा कुठेतरी पेशंट ह्याच्यावरती तू फक्त कसं आहे की सर्दी खोकला तापाला 5 ते 7 दिवस लागतात, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला 5 ते 7 महिने लागतात. त्यामुळे तुम्हाला जे काय मी सांगितलेलं आहे की तुम्ही मैद्याचे पदार्थ खायचे नाही आहेत, तुम्ही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ, ॲनिमल फॅटपासून लांब राहायचं आहे, ही आयुष्यभराची शिक्षा नाही आहे. ही तुम्हाला काही महिन्यांच्यासाठी असलेली गोष्ट आहे की सो दॅट तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स आम्ही एका बाजूला कमी करायला लागलेलो आहे, एका बाजूला आम्ही घाण साफ करायला लागलेलो आहे, वरून घाण टाकू नका. तर इट्स लाईक दॅट. सो या सगळ्याचं जर का कॉम्बिनेशन जुळून आलं बरोबर तर डायबिटिक रिव्हर्सल, डायबिटीस काय कॅन्सरसारखा आजार सुद्धा या सपोर्टिव्ह सिस्टीमनी बरा होऊ शकतो. डायबिटीस रिव्हर्सल तर खूप बेसिक गोष्ट आहे. सो 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचं पर्सनल विलिंगनेस, त्या डायबिटिक रिव्हर्सल करणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा वाटलं पाहिजे की येस आय कॅन, आय विल, मी हे करू शकतो. दुसरी गोष्ट आहे त्याच्या फॅमिलीचा सपोर्ट, त्याला सपोर्ट सिस्टीम कशा पद्धतीने आपण तयार करतोय. कारण डाएटमधला बदलाव हा डायबिटिक पेशंटवर लादला जातो. त्याला तो इंटरेस्टिंग बनवायला आपण मदत केली पाहिजे. तशा पद्धतीचे डाएट, तशा पद्धतीच्या रेसिपीज, आणि नॉट ओन्ली डायबिटिक पेशंट, त्याच्या फॅमिलीला पण एज्युकेट करायला पाहिजे. तुम्ही त्या डायबिटिक पेशंटला घासपूस खायला लावणार, त्याला म्हणणार हे खाऊन, तुम्ही इथं दररोज पिझ्झा आणून खाताय, त्याच्या समोर बसून इडली आणि वडापाव आणि सामोसे खाताय, कसा तो डायबिटिक पेशंट बरा होईल आणि त्या बिचाराला काय मोटिवेशन राहणार? अगदी बरोबर. सो नुसत्या त्या थेरॉटिकल डाएटवरती उपयोग नाही आहे. वी नीड टू एज्युकेट फॅमिली ऑल्सो की बाबा डायबिटिक रिव्हर्सल करायला त्यांना हा विलिंगनेस केलाय, त्याच्यासाठी हा मोठा डिसिजन आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा आहे. सो रादर दॅन तुम्ही त्याला सपोर्ट करत नसाल तर ॲटलिस्ट त्याला हे तरी करू नका, चिडवू तरी नका. तर त्याला फॅमिली एज्युकेट करणं, फॅमिली सपोर्ट इज ऑल्सो रिक्वायर्ड. आणि मग तिसरी जी गोष्ट आहे, तिथं आपल्याला मेडिसिन सपोर्ट पण ठेवायचा आहे. ॲब्रप्टली मी मेडिसिन्स बंद करायचे आहेत असं नाही आहे. सो एका बाजूला मेडिकल सपोर्ट आहे, मेडिकल ट्रीटमेंट आहे, दुसऱ्या बाजूला फॅमिली सपोर्ट आहे आणि तिसऱ्या बाजूला त्याचं वैयक्तिक मोटिवेशन. ह्या 3 गोष्टी जर का मी 6 महिन्यासाठी 8 महिन्यासाठी केल्या तर हे चेंजेस ॲक्यूट वाटत नाहीत, मला ते सुखावं वाटतात. साहजिक आहे ना की घरामध्ये एखाद्या जेव्हा मूल आजारी असतं, लहान मूल, तर त्या आईला म्हणजे त्या मुलाची ती काळजी घेतीच, पण ती आई स्वतःची पण त्यावेळी काळजी घेत असते. बरोबर. तिला पण तेवढंच वाईट वाटत असतं. सो त्या बाळासाठी बनवलेली खिचडी असेल किंवा बाळासाठी कालवलेलं ते वरण भात असेल तर आई पण तेच खाऊन राहते किंवा बऱ्याच वेळा आई फास्टिंग ह्याच्यामध्ये असते. तीच कन्सर्न थोडे दिवस आपल्याला त्या पेशंटच्या बद्दल पण ठेवायचे. इट्स नॉट अबाउट जर्नी, इट्स अबाउट द कंपनी. इट्स अबाउट द कंपनी. मग त्याला पण तो नुसतंच म्हणजे मी सिम्पथी दाखवून उपयोग नाही, मला एम्पथी पण तिथं आणणं गरजेचं आहे. मग तुम्हाला हे चेंजेस ॲक्यूट वाटत नाहीत. बिईंग अ डॉक्टर, मला त्याला जो डाएट देतोय तो डाएट मी त्याच्यासाठी इंटरेस्टिंग कसा बनवत आहे. नुसतं सॅलड खा सांगायला तो काय गाय बकरी आहे का की दररोज गेलं आणि दररोज गवत खायला सुरुवात केलं? इट्स नॉट दॅट मच इझी ना. तुम्ही 30% 40% जेव्हा त्याला सॅलड खायला सांगताय, तर बिईंग अ डॉक्टर तुमच्याकडे एक डायटिशियन असा पाहिजे जो ते सॅलड इंटरेस्टिंग कसं होईल. बरोबर. कारण मग परमेश्वराने टेस्टबड दिलेत ना, उगाच नाही दिलेले. पहिल्यांदा मला चमचमीत खायची सवय लागली, एका दिवसात तुम्ही मला म्हणताय की बाबा घासपूस खावा, पॉसिबल आहे का? हे सगळं बंद करा सांगताय, चहा बंद करा सांगताय, पण त्याच्याऐवजी मला तुम्ही बेटर रिप्लेसमेंट जर का देत नाहीये, तुम्ही अन्याय करताय. डायबिटिक रिव्हर्सल शुड नॉट बी लुक ॲज अ पनिशमेंट. जर का मला ते पनिशमेंट सारखं वाटलं, डिप्राइव्ड वाटलं मला, मी ते फॉलो नाही करणार. कुठलाच ह्युमन बिंग नाही फॉलो करणार. यू शुड मेक दिस प्रोसेस मोर एन्जॉयबल. सो मी काय म्हणतो, आय डोंट बिलीव्ह ऑन रिस्ट्रिक्शन. कारण रिस्ट्रिक्शन तुमचं फ्रीडम हे करतं. आय बिलीव्ह ऑन रिप्लेसमेंट. तुम्ही त्याला बेटर रिप्लेसमेंट द्या, त्याला त्याचे थोडे जिभेचे चोचले हेल्दी वेनी कसे पुरवता येतील हे त्याला एज्युकेट करा आणि त्याला थोडे दिवस मोटिवेटेड ठेवा. एकदा जरा त्याचे रिझल्ट दिसायला लागले की त्याला रिस्ट्रिक्ट करा, तो स्वतः सोडून देतो ती गोष्ट. सो इट्स अ ह्युमन माइंड जे जास्त ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करावं लागतं. येस, राईट. वेट मॅनेजमेंट किती गरजेचं आहे किंवा जे सडपातळ आहेत डायबिटिक रिव्हर्सलसाठी? अगदी डायबिटिक रिव्हर्सलसाठी वेट मॅनेजमेंट पेक्षा फॅट मॅनेजमेंट इज व्हेरी इसेन्शियल असं लक्षात आलेलं आहे क्लिनिकल स्टडीजमध्ये की जी लोक
ओबेस आहेत किंवा जे लोक थिन पण आहेत बरं का, बारीक पण आहेत, बारीक पण आहेत, मिनिमम 10% तुम्हाला फॅट लॉस लागतोच. ओके, 10%. म्हणजे तुम्ही अंडरवेट असला तरी, ते बाहेरनं जरी अंडरवेट दिसत असले तरी त्यांच्या शरीरात आत फॅट असतं, चरबी असती, थोडाफार इन्शुलिन रेझिस्टन्स त्यांच्यात पण असतो. आणि जेव्हा तुम्ही डायबेटिक रिव्हर्सल करायचं म्हणता तर मिनिमम 10%, मॅक्सिमम 15 ते 20% तुमची चरबी कमी होणं गरजेचं आहे. सो इफ यू आर 95 आणि तुम्ही डायबेटिक आहात तर तुम्हाला मिनिमम 15 ते 20% फॅट किंवा वजन कमी व्हायला पाहिजे. सो जर का मी 95चं 20% केलं तर 9 दुने 18, साधारण 15 ते 18 kg तुमचा वेट लॉस फॅटच्या स्वरूपात झाला पाहिजे, चरबी कमी झाली पाहिजे, तेव्हा तुमचं डायबेटिक रिमिशन होतं. कारण फॅट हा मेजर कल्प्रिट आहे इन्शुलिन रेझिस्टन्स क्रिएट करण्याचा. सो ओबेस असणाऱ्या, ओबेस जे डायबेटिक आहेत त्यांच्यामध्ये डायबेटिक रिव्हर्सलला हा रूल आम्हाला दिसून आलेला आहे. जे अंडरवेट आहेत, सो कॉल्ड थिन, त्यांच्यामध्ये इनफॅक्ट डायबेटिक रिव्हर्सल डिफिकल्ट असतं. बऱ्याच जणांना काय वाटतं की मी थिन आहे, ती आहे, तर त्यांना वातज डायबिटीस असं आयुर्वेदामध्ये म्हणतात. तर त्यांच्यामध्ये मेजर कारण लक्षात आलेलं आहे न्यूट्रिशनची कमतरता, त्यांच्यामध्ये पोषण मूल्यांचा अभाव असतो आणि स्ट्रेस असतो, कॉर्टिसॉल लेवल त्या लोकांच्यामध्ये ड्यू टू सप्रेस्ड इमोशन्स किंवा ह्याच्यामुळं, आणि वात शरीरामध्ये जास्त शरीरामध्ये फिरत असतो, ते कारण त्यांच्यामध्ये दिसून आलेलं आहे. आणि इनफॅक्ट त्यांच्यातला डायबिटीस रिव्हर्स करणं पण डिफिकल्ट असतं ॲज कम्पेअर टू कफज किंवा ॲज कम्पेअर टू ज्यांच्यामध्ये फॅट जास्त आहे, सूज जास्त आहे किंवा ज्याच्यामध्ये. आणि बऱ्याच वेळेला डायबेटिक पेशंट्समध्ये असं लक्षात आलं की फक्त वेट हा एकमेव कल्प्रिट नाही आहे, फॅट, शरीरामध्ये असलेली सूज, शरीरामध्ये असलेले इन्फ्लमेशन, जे रिफाईंड पदार्थांच्या कन्झम्पशनमुळं, डिस्टर्ब स्लीपमुळं, लॅक ऑफ एक्झरसाईजमुळं, हे सगळे आपली कर्म आहेत की त्याच्यामध्ये आपणच आपल्या शरीराला इन्फ्लेम बनवलेलं आहे. आपल्या शरीराला सूज तयार केली म्हणजे काय केलेलं, सूज कधी येते, मला कुठेतरी लागलं, मला कुठेतरी ट्रॉमा झाला, कुठेतरी लागलं तर आपल्याला तिथं टेंगूळ येतो किंवा तिथं आपल्याला जखम होती. सो मी काय केलंय, वारंवार माझ्या सेल्सना परेशान केलेलं आहे, नॅचरल त्रास दिलेला आहे, त्यामुळे ती आलेली सूज असते. आणि ही जी सूज आहे आपल्या सेल्युलर लेवलवरती, आपल्या स्नायूपेशींवरती आलेली असते, ती इन्शुलिनला व्यवस्थित काम करू देत नाही. ती सूज जी आहे ती इन्शुलिनचे जे रिसेप्टर आहेत, इन्शुलिनला घेणारे रिसेप्टर आहेत, त्यांना ती शट ऑफ करून टाकते, त्यांना ती काम करू देत नाही. सो डायबेटिक रिव्हर्सलमध्ये बऱ्याच जण जेव्हा सोपे चेंजेस सुरू करतात, म्हणजे आपण बेसिक सांगतो ना की तुम्ही फक्त रिफाईन पदार्थ टाळा, तुम्ही फक्त पॅक पदार्थ टाका. तुम्ही काय केलं, वरून जो सारखा ट्रिगर होत होता, त्यामुळे ते इन्शुलिनचे रिसेप्टर बिचारे घाबरून बसले होते, तुम्ही ट्रिगर थांबवला की ते ओपन होतात. हा, मला बरं वाटलं. आणि तिथंच पहिल्या 1-2 महिन्यातच बऱ्याच जणांच्या आम्ही बघतो शुगर लेवल पटापट कंट्रोलमध्ये येतं. ते म्हणतात डॉक्टर आमच्या लाईफमध्ये आम्ही एवढी शुगर कधी कंट्रोल बघितली नाही. त्यांना वाटतं झालं डायबिटीस. तर फक्त अवॉइड केल्यामुळं ट्रिगर तुमचे इन्फ्लमेशन किंवा सूज कमी होती. आणि मग तुम्ही पुढे त्याला डिटॉक्स करता, तुम्ही अजूनही फॅट लॉस करता, तुम्ही त्याला स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवता, मग ते सेल एकदम ओपन अप होतात, ते रिसेप्टर ओपन अप होतात आणि शुगरला परत सेलमध्ये घ्यायला लागतात. सो सूज कमी होणं पण हा खूप इंटरेस्टिंग पार्ट ह्याच्यामध्ये येतो. तो काही थिन डायबिटीसमध्ये म्हणजे बाहेरनं नाही दिसून येत, त्यांच्या इंटरनल एन्व्हायरमेंट त्यांचं सेल्युलर लेवलवरचं हे बिघडलेलं असतं. सो फॅटचा 100% रोल आहे आणि कॅलरी रिस्ट्रिक्शनचा पण ह्याच्यामध्ये रोल आहे. त्यामुळं डेफिनेटली रिडक्शन इन वेट इन टर्म्स ऑफ फॅट, चरबी, मसल नाही लॉस झाला पाहिजे. जो कन्व्हेन्शनल आपण जे ट्रीटमेंट घेतो किंवा जेव्हा माझा इनिशियल डायबिटीस असतो त्यावेळेला आपण लक्ष देत नाही, त्यावेळेला मसल्स लॉस खूप वेगाने होतात आणि ते डेंजरस आहे, ते जास्त डेंजरस आहे. डॉक्टर, एक्सरसाइजचा रोल किती, की जिम करणं सफिशियंट आहे? इनिशियल लेवलवरती डायबेटिक रिव्हर्सलच्या पहिले 6 महिने स्ट्रेचिंग, फ्लेक्झिबिलिटी, कॅलरी बर्निंग ह्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे ही प्रोसेस कशी असते, मी कधी कधी मजेत म्हणतो, म्हणजे एखादा डायबेटिक व्यक्ती असतो तो पहिल्यांदा एखाद्या जाड म्हशीसारखा किंवा गायीसारखा असतो. तो डायबेटिक रिव्हर्सलची ट्रीटमेंट फॉलो करून परत तो मर्तुगडी गाय किंवा मर्तुगडी म्हैस होतो आणि परत त्याला घोड्यासारखी तब्येत करायची असते. कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन, 3 फेजेस आहेत, 3 टप्पे आहेत डायबेटिक रिव्हर्सलचे. पहिल्यांदा तुम्ही फॅट पूर्ण कमी करा, अंगातली सूज पूर्ण कमी करा, स्ट्रेस, तुमच्या कॉर्टिसॉल लेवल कमी करा. म्हणजे ते लिटरली तुम्ही सडपातळ होता. म्हणजे कित्येक लोक डायबेटिक रिव्हर्सलमध्ये आल्यानंतर काय म्हणतात, डॉक्टर आम्हाला खूप बरं वाटते पण आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला टोचून बोलायला लागलेत, फारच बारीक झाला राव, आजारी आहेस का, एवढा का मर्तुगडा झाला आहेस, असं तसं. तर त्यांना आम्हाला सांगायला लागतं की दिस इज नॅचरल. ही जी एक्स्ट्रा चरबी तुझ्या शरीरात, तुझ्या मसल पेशीमध्ये जाऊन बसते ती कमी होणं गरजेचं होतं. आता काय जण काय करतात, खूप ॲक्यूटली लाईफस्टाईल चेंजेस करतात, कारण पहिले ते सोपे आहेत. पहिले जे कार्डिओ असतात त्याला मला काय ब्रिस्क वॉकिंग करायचं आहे, रनिंग करायचं आहे, स्विमिंग करायचं आहे, हे सगळे आवडणारे एक्सरसाइज आहेत आणि जे 10 किलोमीटर पण लोकांना वॉक करायचं करू शकतात. हे चेंजेस इझिली ॲक्सेप्टेबल आहेत, कुठल्याही वयाला होतात. आता प्रॉब्लेम कधी होतो, जेव्हा ती चरबी कमी होती तर वजन किंवा फॅट कमी होतं ना, किलोमध्ये कमी होतं. आता जेव्हा मला वजन वाढवायचं आहे तर त्यावेळी मला मसल बिल्डअप करायला लागतात. आयुष्यभर कधी मी वजनच उचललेलं नाही आहे, मी ना कधी जिमला गेलेलो आहे, ना मी कधी सूर्यनमस्कार घातलेले आहेत. रादर आम्ही कधी लोकांचे टेस्ट करायला सांगतो, त्यांना आपल्या मलासनामध्ये सुद्धा 2 मिनटं बसता येत नाही.
म्हणजे ही परिस्थिती आहे, एवढी माझ्या पायाती ताकद गेलेली आहे. आणि हे मी ओल्ड पेशंटचं बोलत नाही बरं का, अगदी 25-25, 30शीतले सो कॉल्ड यंगस्टर्स, त्यांना म्हटलं 2 मिनिटं मलासनात बसून दाखव. मलासन म्हणजे नॅचरल जी टॉयलेटला बसण्याची पोझिशन होती, त्या पोझिशनमध्ये. सो ज्यांना कोणाला टेस्ट करायचं करू शकतात की 2 मिनिटं मलासनात बसून बघा. जर का हे वाजायला लागलं आणि नाही बसता आलं तर समजायचं आपले मसल खूपच वीक आहेत, आपल्या पायाची ताकद. तर आपल्याला सवयच राहिलेली नाही ना, आपण सगळी आपली जी लाईफ आहे ती बसूनच हे करायला लागलोय. ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या बैठ्या आहेत, आपण खाली बसायचंच विसरलेलो आहे. मसलची स्ट्रेंथ पूर्ण निघून गेलेलं. मग त्यांना काय सांगायला लागतं, आता मसलची स्ट्रेंथ वाढवायची आहे, तुम्हाला सूर्यनमस्कार घालायचे आहेत, तुम्हाला पुशअप्स करायचं आहे, तुम्हाला वेट ट्रेनिंग करायचं आहे, थेराबांड करायचं आहे. मग हे वाढताना ग्रॅम्समध्ये वाढतं. 6 महिन्यात त्यांना सवय काय झालेली आहे की 16 किलो कमी झालं, डॉक्टर 15 किलो कमी झालं. माझं वजन वाढतच नाही, कारण दर महिन्याला काटा चेक केला की अर्धा किलो 1 किलो. त्यांना सांगायला लागतं की तुमचं प्रत्येक महिन्यात 500-500 ग्रॅमनी वाढणार आहे. ही छोटी छोटी लढाई आहे, पण ती त्यांना जिंकायला लागती. सो आयडियली तुमच्या टोटल वजनाच्या ही लोक जेव्हा इनिशियली येतात 40% फॅट असतं, तर ते जेव्हा वेट कमी करून आणतात 20% येतं ते फॅट, 20-22%. पण मसल जे आहेत ते 3 किंवा 4% असतात शिल्लक. मग ते वाढवत वाढवत आपल्याला 15-20%. सो आयडियल सिनारिओ काय आहे, डायबेटिक ट्रान्सफॉर्मेशनचा 20%च फॅट मास, 20% मसल मास आणि बाकी सगळं रेस्ट ऑफ युअर तुमची पाणी आणि हे फ्लुइड्स राहिले पाहिजेत. ही झालं तुमचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. तर तिथं एक्झरसाईजचा फार मोठा रोल येतो तिन्ही लेवलला, ईच अँड एव्हरी लेवल. पहिलं बॉडी स्ट्रेचिंग, सूज कमी करण्यासाठी पहिले 3 महिने, तिथनं पुढचे 6 महिने फॅट लॉस, चरबी कमी करणं, आणि तिथनं पुढचे 3 ते 4 महिने कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. या प्रत्येक लेवलला याचा रोल आहे. तिन्हीही पार्ट डायबेटिक रिव्हर्सलला आहेत. आणि डोंट लुक दिस ॲज अ मी डायबेटिक रिव्हर्सलसाठी करतो, आय एम डुईंग इट फॉर माय कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. सो आम्ही बघितलेले आहेत की, आणि लोक मॅरेथॉनला जातात, एव्हरेस्ट बेस कॅम्प कम्प्लीट करून येतात, गिरनार काय करतात, नर्मदा परिक्रमा करून येतात. अमेझिंग वाटतं एकदम. आपल्या नांदेडचे एक पेशंट भरपूर आहेत, आनंद कल्याणकर सरांचं एक्झाम्पल देतात. अगदी बरोबर. आता तर ते स्काय डायव्हिंग करायला म्हणायला, मी आता स्काय डायव्हिंग करणार आहे म्हणून. वय 70 आहे, 68 वगैरे. येस, क्या बात आहे, इन्स्पायरिंग, खूप एक्झाम्पल आहेत, खूप एक्झाम्पल. डॉक्टर, इंटरमिडियंट फास्टिंग सारखे प्रयोग डायबिटीज रिव्हर्सल मध्ये मदत करतात का? प्रयोग म्हणू नका, करायलाच पाहिजे. इंटरमिडियंट फास्टिंग तर मी तर म्हणतो सगळ्यांनीच करायला पाहिजे. म्हणजे माझं तर सिंपल म्हणणं आहे की सकाळी 8 ते रात्री 8 एवढंच तुम्ही खाण्यासाठी वेळ ठेवा. म्हणजे पूर्ण दिवस खाऊ नका याचा अर्थ, पण रात्री 8 नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत पाण्याशिवाय तुमच्या पोटात काही नाही गेलं पाहिजे. आणि माझी बेट आहे ही, मी इथं काय म्हणतो, बॉन्ड पेपर लिहून द्यायला तयार आहे. जर का एखाद्या व्यक्तीने, डायबिटिकच नाही कुठल्याही व्यक्तीने, जर का 1 वर्ष हा रूल फॉलो केला, 1 वर्ष रिलिजियसली, की रात्री 8 नंतर पोटात काही नाही टाकायचं सकाळी 8 वाजेपर्यंत, त्याला कुठलीही बिमारी असू दे त्यातनं बाहेर पडणार किंवा त्याला कुठलीही बिमारी होणार नाही, एवढं मी सांगू शकतो. सो इट्स नॉट अबाउट इंटरमिटंट फास्टिंग, इट्स अबाउट बॉडी फिजिओलॉजी. हे सर्कॅडियन रिदम आहे, हे निसर्गाने तयार केलेलं रूल आहे. इंटरमिटंट फास्टिंग इथे नावाला घ्यायला चांगलं आहे ह्याच्यातलं, पण हे सूर्याचंच गणित आहे ना ते. सकाळी उगवल्यापासून रात्रीपर्यंत, तोपर्यंत तुमचं नॅचरल सायकल आहे. पण हे लोकांना ऐकायला खूप छान वाटतं, लोक याच्यावर गप्पा पण मारतात, फॉलो करत नाही. तर डिफिकल्ट आहे. तू 1 महिना करून बघ, रात्री 8 नंतर पोटात काही नाही टाकायचं पाण्याशिवाय. मी आत्ता म्हणतच होते की हा एपिसोड खूप मोटिवेशनल एपिसोड होता, पण मला वाटलं नाही की हे माझ्यावरच येईल. मी नक्कीच प्रयत्न करेन. डॉक्टर, मला हे आता विचारायचं की रिव्हर्सल झाल्यानंतर आवडीचे पदार्थ खाता येतात का? गोड, रिव्हर्सल म्हणजे मी मध्येच ब्रेक करतो, सॉरी फॉर तुझा क्वेश्चन, मी घ्यायच्या अगोदरच मध्ये ब्रेक केला, पण तुम्ही मध्ये खाऊ शकता. इट्स नॉट अबाउट, मी आय ऑलवेज से की डायबिटीस इज नॉट अबाउट जस्ट ग्लुकोज मॅनेजमेंट. तुम्ही गोडामुळे नाही झालेला, ते गोड तुमचं बॉडी पचवू शकत नाही. इट्स ऑल अबाउट कार्बोहायड्रेट मॅनेजमेंट. तुम्ही हेल्दी स्वीट्स खाऊ शकता. तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे पुढं तुमची शुगर कंट्रोल आली की आपण स्वीट फ्रूट्स इंट्रोड्यूस करतो. व्हिगन मिल्कचे बरेचसारखे पदार्थ आहेत, बरेचसारखे स्टिविया बेस्ड जे शुगर फ्री असतात ते वापरून तुम्ही खूप सारे बेसनपासून बनवलेले खूप सारे पदार्थ आहेत ते घेऊ शकता. ड्रायफ्रूट लड्डू तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. इट्स नॉट अबाउट, तो पहिली गोष्ट डोक्यातनं काढून टाका की आता मध्ये आता गणपती किंवा दिवाळी, तर आपण डायबिटीज फ्रेंडली दिवाळी आणि कुठलंही स्वीट, आपण मोदक असू दे, इव्हन आंबे सुद्धा खायला आपण याच्यामध्ये परवानगी देतो, जी कन्व्हेन्शनल याच्यात आपल्याला रिस्ट्रिक्ट केलं जातं. तर मी खूप वेळा सांगतो की शुगर तुमचा दुश्मन नाही आहे, नव्हता, नसणार आहे. तुमचा दुश्मन आहे स्टार्च, तुमचा दुश्मन आहे कार्बोहायड्रेट. तो पण काय झालेला आहे, तो पण दुश्मन नाही आहे ॲक्च्युली, तो आपण बनवलेला आहे. कारण पहिले जे लोक कार्बोहायड्रेट खायचे ते तेवढे युटिलाइज करायचे, तेवढी ॲक्टिव्हिटी होती. तुम्ही कार्बोहायड्रेट खाऊन तुम्ही युटिलाइज करत नसणार तर ते कार्बोहायड्रेट विचार करणार काय ना, ते ग्लुकोज किंवा फॅटमध्ये कन्वर्ट होणार. सो कार्बोहायड्रेट इज डुईंग इट्स जॉब, ते त्याचं काम करते. मी कुठंतरी कमी पडतोय ना. सो तुम्ही एकतर ॲक्टिव्हिटी वाढवा, नाहीतर कार्बोहायड्रेट इंटेक कमी करा. इट्स ऑल अबाउट दॅट, इट्स अ मॅथमॅटिक्स.
सो डोंट कन्सिडर की कधीच असं म्हणू नका की डायबिटिक रिव्हर्सलमध्ये गोड खायला मिळत नाही. उलट डायबिटिक रिव्हर्सल वी ट्राय आवर बेस्ट की त्याला एक फन वे किंवा एक एन्जॉयबल प्रोसेस आपण बनवूया. सगळे सण तुम्ही सेलिब्रेट करू शकता डायबिटिक रिव्हर्सलमध्ये. व्हेरी गुड. या आत्ताच्या आपला हा पूर्ण एपिसोडमध्ये मला हे तर कळून चुकलंय की डायबिटीज रिव्हर्सल हे अचिवेबल 100% आहे. म्हणजे आपण हे साध्य जरूर करू शकतो. सस्टेन किती करू शकतो किंवा ह्यामध्ये डिसिप्लिनचा किती प्रभाव, म्हणजे किती गरजेचं आहे बेसिकली प्रभाव म्हणण्यापेक्षा? नाही, खूप ह्याच्यामध्ये सस्टेन करू शकतो जर का तुम्ही तुमचं गोल हायर ठेवलं तर. म्हणजे मी मगाशी 3 ज्या प्रोसेस सांगितल्या की पहिलं मी डायबिटीस कंट्रोल आणि पोसत होतो, त्याला मी सिंकिंग मोड म्हणतो. तुम्ही डुबत होता. जेव्हा तुम्ही ठरवता की मला डायबिटिक रिव्हर्सल करायचं आहे, त्याच्यावर काम करायला लागतं, तुम्ही कंट्रोल मिळवता, ती तुमचा सर्वायवल तुम्ही वाचलात डायबिटीसमधून बुडण्यापासून. सर्वायवल दॅट इज अ 90 days प्रोसेस. सर्वायवल नंतर तुम्ही अजूनही थोडे प्रयत्न केले आणि तुम्ही HbA1c क्लिअर केलीत, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट क्लिअर केलीत, गोळ्या तुमच्या पूर्ण कमी झाल्या, फॅट लॉस तुमचा झाला होता. दॅट इज अ रिकव्हरी फेज आणि दॅट इज अ पार्शियल रिकव्हरी. यू वन द हाफ बॅटल, इवन नॉट अ वॉर. डायबिटिक रिव्हर्सलला एक मोठं वॉर समजा की ज्याच्यामध्ये फायनल युद्ध काय आहे की माझं कंप्लीट हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे, कंप्लिटली माझी बॉडी एकदम स्ट्रॉंग झाली पाहिजे. दॅट इज युअर अल्टिमेट गोल. मोस्ट ऑफ द पीपल हाफ वेलाच सक्सेस मानतात. ते म्हणतात माझं झालं आता डायबिटिक रिव्हर्सल, माझ्या डॉक्टर गोळ्या कमी झाल्या, माझं वजन कमी झालं, आता माझ्यासाठी सगळेजण टाळ्या वाजवायला लागले, दॅट्स इट, आय वन द वॉर. मग त्यांना आम्हाला सांगायला लागतं की दिस इज नॉट युअर अल्टिमेट गोल. डायबिटिक रिव्हर्सलमध्ये, डायबिटीज फ्री फॉरएव्हरमध्ये डायबिटीज फ्री होणं ही शेवटची पायरी नाही. दिस इज युअर फर्स्ट स्टेप फॉर युअर हेल्दी अँड फिट लाईफ, फॉर युअर ट्रान्सफॉर्मेटिव्ह लाईफ. आणि हे समिट कसं असतं माहिती आहे का? एखादा ट्रेक आपण करतो, एखादा पर्वत दिसतो वर आपल्याला, हे असं समिट असतं. म्हणजे तुम्ही 4-5 टेकड्या पार करून आलात, आता तर असा स्टीप चढ आहे जो तुम्हाला चढायचा आहे. सो तुम्ही गोल ठेवा की मला कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे काय, माझी बॉडी मस्क्युलर असली पाहिजे, माझ्या बॉडीत मसल्स भरपूर पाहिजेत, माझी बॉडी कंप्लीट अल्कलाईन पाहिजे, माझं स्लीप सायकल सेट पाहिजे, मी स्थितप्रज्ञ अवस्थेत पाहिजे, प्रेझेंट आहे, मला एक्सटर्नल कुठलाही स्ट्रेसचा स्टिम्युलाय डिस्टर्ब करत नाही, माझा आनंद आणि माझं सुख हे माझ्याशी डिपेंडंट आहे, मी आय एम लिव्हिंग माय एव्हरी मुमेंट ऑफ लाईफ इन प्रेझेंट टेन्स. ही तुमची अवस्था, ह्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेटिव्ह फेज. यू शुड एम फॉर दिस थिंग. सो डायबिटीज रिव्हर्सलला आम्ही गोल काय सेट ठेवायला सांगतो की तुम्ही फक्त शुगर कमी व्हावी, गोळ्या कमी व्हाव्या, हे लो एम आहे. आणि इट्स ऑलवेज सेड लो एम इज अ क्राईम. तुम्ही एखादा हायर गोल ठेवा की ते गोल ऐकल्यानंतर ना तुम्हाला पण हसू आलं पाहिजे, तुमच्या शेजारच्याला म्हणलं पाहिजे काय पागल आहेस का. म्हणजे आम्ही त्यांना म्हणतो की तू डायबिटिक रिव्हर्सल करून स्ट्रॉंग मोटिवेशन ठेव की मी गिरनार पर्वत चढून जाणार, सिंहगड सारखा मी 20-22 मिनिटात चढून किंवा 30 मिनिटात चढून मी खाली परत उतरणार ह्याच्यातल्या, माझ्या स्वतःच्या पायाने मी एव्हरेस्ट बेस कॅम्प कंप्लीट करून येणार ह्याच्यातल्या. असं काहीतरी गोल ठेवा ना. आता काय होतं की मे बी किंवा मी 21 किलोमीटरची मॅरेथॉन पळण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करणार, मे बी तुम्ही 21 किलोमीटरची मॅरेथॉन पळू नाही शकलात, 11 किलोमीटरची पळू शकलात, पण 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनला जी तयारी करायला लागते आणि त्यातनं जे तुमचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होतं, यात तुम्हाला लक्षात पण येत नाही की आपलं डायबिटिक रिमिशन आपण सस्टेन केलं आणि तो गोल वाढवत नाही. दॅट इज युअर अल्टिमेट गोल. सो हेल्दी आणि फिट फॉर एव्हरच्या गोलमध्ये डायबिटिक रिमिशन दडलेलं आहे, बीपीच्या गोळ्या बंद होणं दडलेलं आहे, ॲसिडिटी रिमूव्हल दडलेलं आहे. बरोबर. सो इट्स 100% सस्टेनेबल इफ यू आर रेडी टू एक्सटेंड युअर सेल्फ फॉर दॅट मच टेबल. दुसरी गोष्ट, डायबिटिक रिव्हर्सलला स्कॅम करू नका. डायबिटिक रिव्हर्सलचा मी माझ्या एका मधल्या पॉडकास्टमध्ये पण म्हणलोय, इट्स अ 5 years प्लॅन. ही पंचवार्षिक योजना आहे. करून बघतो, 3 महिन्यात झालं तर बघूया, 6 महिन्यात. आणि जर का तुम्हाला असं कोण सांगत असेल 3 महिन्यात डायबिटिक आमचा रिव्हर्स झाला, 6 महिन्यात आम्ही रिव्हर्स करतो, डोंट गो देअर. यू विल वेस्ट युअर मनी, युअर वेस्ट युअर प्रेशियस टाईम. 3 आणि 6 महिन्याचंच करायचं चाललंय ते बरोबर आहे, हे तुमच्यासाठी नाही आहे. मला कुठेतरी हे SIP सारखं वाटतं. SIP एका वर्षासाठी जर केली तर त्याचे रिटर्न्स कंपॅरेटिव्ह 5 वर्षासाठी केलेले जास्त मिळतात. 3 महिन्यात 5 लाखाचे 10 लाख करू म्हणणाऱ्या व्यक्तींच्या मागे जर का जाणार असाल तर तुम्ही स्कॅम करून घेणार. तसं आहे, सेम गोष्ट, फसण्याची शक्यता जास्त आहे. सो माझं सिंपल म्हणणं आहे, 1 वर्ष कम्प्लिटली डायबिटिक रिव्हर्सलसाठी द्यायचं, तिथनं पुढच्या 4 वर्ष कम्प्लिटली ट्रान्सफॉर्मेशनसाठी, आणि मग 5 वर्षानंतर जे तुम्ही बघा. आणि वी हॅव सच काइंड ऑफ, आपल्याकडे डॉक्युमेंटेड आहे. एक पुस्तक आपण ह्याच्यासाठी लिहिलेलं आहे, मधुमेह मुक्तीच्या वीरगाथा किंवा मधुमेह मुक्तीच्या, आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे कमीत कमी असे 1200 हे आहेत सक्सेस स्टोरीज आहेत की ज्यांनी त्यांची मधुमेह मुक्ती 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त सस्टेन केलेले आहे. 1200 कमी नंबर नाही आहे. प्रत्येक सिटीमध्ये आपल्याला असे कमीत कमी 100 लोक सापडू शकतील की जे लोक या स्टेजपर्यंत स्वतःला घेऊन गेलेले आहेत. मग आता मला सांगा, त्यात ज्या डायबिटीज सस्टेनेबिलिटी कुठं आली? तुमची हेल्थच एवढ्या एक्स्ट्रीम, तुमची डायबिटीज रिमिशन राहू दे, ते तर झालंच,
तुम्हाला सर्दी खोकला होत नाही, तुमची इम्युनिटी वाढती, तुमचं डायबिटीसचं तर झालं, ब्लड प्रेशर होत नाही, हार्ट अटॅक येत नाही, अजूनही काय पाहिजे, तुमचा हार्मोनल बॅलन्स चांगला झाला. सो मी कायम काय म्हणतो की डायबिटिक रिमिशन तुमचं हुश झालं आणि तुम्ही तिथंच हुश म्हणलात बस, इफ यू सेट युअर गोल की माझं झालं ओके, तर तिथं थांबलात तर ती फेज मेंटेन ठेवणं अवघड आहे खूप. तुम्ही डिक्लाइन होणार, तुमच्या मनात कायम अँझायटी राहणार की बाबा आता काय होतंय, आता काय होतंय, माझं मी थोडं खाल्लं, मी डेव्हिएशन झालं, ट्रॅव्हल झालं, परत खाली आलं, कारण तुम्ही हाफ वेलाच तुम्ही हे केलं. दॅट इज अ पार्शल रिकव्हरी, एम फॉर द बिग. मग ते मेंटेन करताना थोडंफार डेव्हिएशन झालं, शुगर लेवल हालत नाहीत, पण तुम्ही हे किती दिवस मेंटेन ठेवणार ना, हे पकडल्यासारखं आहे, हातात वाळू पकडल्यासारखं आहे. थँक्यू सो मच. कारण आजचा एपिसोड अनदर एनर्जी लेवल, फेवरेट टॉपिक तुम्ही घेतला राव. थँक्यू सो मच. आणि मला खात्री आहे की हा एपिसोड खरंच खूप जणांना मदत करणार, फक्त जे डायबिटीज रिव्हर्सलमध्ये आहेत त्यासाठी नाही, पण इन जनरल ज्यांना आयुष्य सुंदर जगायचं आहे, आनंदी प्रयत्न करा एकदा जगायचं तरी तुम्ही. देर इज नथिंग हार्म इन डुईंग इट. तुम्ही डायबिटिक रिव्हर्सलसाठी प्रयत्न केला, त्यात आत्तापर्यंत तुम्ही बघितले की त्यामुळे नुकसान झालं माझं. हा कुणी आताताईपणा केला किंवा कुणी असं शॉर्ट टर्म गोल ठेवले त्यांनी नुकसान करून घेतलेलं आहे, कारण त्यांच्याकडे पेशन्सची कमी आहे. सो प्रयत्न करा, काही ना काहीतरी तुम्हाला त्यातनं फायदा नक्की होईल याच्यातला. सो डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे फक्त साखर कमी करणं नाही किंवा शुगर कमी करणं नाही आहे, तर ही जीवनाला एक नवीन ऊर्जा देणं आहे. पण अर्थात हे सगळं शक्य आहे. डॉक्टरांनी जसं सांगितलं ह्यासाठी लागतं तुमचे संयम, सातत्य आणि शिस्त सगळ्यात महत्त्वाची. सो आयुष्य खूप सुंदर आहे. डॉक्टरांनी आज किती सुंदर सुंदर टिप्स दिलेल्या आहेत आयुष्य सुंदरपणे जगण्याच्या. तसंच जगा. आणि आमचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे, ह्या माहितीची गरज आहे, त्यांना हे आमचे एपिसोड्स जरूर शेअर करा. खूप खूप धन्यवाद.